हे संपूर्ण क्षेत्र किती आहे? हे टोमॅटोचं 20 गुंठ आहे. 20 गुंठे. 20 आणि वरचं जे आहे ते 12 गुंठ. अच्छा, मिरची ते 12 आणि हे 20. 20. आणि मिरची किती आहे? मिरची 35 गुंठ आहे. किती खाली आहे? ती आणि पुढे आहे. इकडे पुढे पण आहे. आणि वांगी 12 गुंठ आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सर्व तरकारी करता सगळी. हो. भात किती असतो? भात 3.5 एकर आहे. अच्छा, अरे वा. मग आता एकंदरीत तुम्ही ही सगळी शेती करताना तुमचा आता जो अनुभव आहे तरी कमीत कमी 10-12 वर्षाचा असेल ना? हो, 10-12 वर्षाचा 10-12 करता. मग आता इकडे तुम्ही ज्यावेळेस वळालात की बाबा आपण काहीतरी वेगळं करूया, तर हे वेगळं करण्याची इच्छा मनातून निर्माण कशी झाली? युट्यूबला जरा बघत होतो. बर. त्यावेळी तुमची जरा शूटिंग व्हिडिओ बघितली. बर. त्याच्यात जरा विशेषता वाटली, जरा वेगळं वाटलं काय? वेगळं वाटलं. बर. बाकीचे बी आपण बघितले भरपूर. बर. पण ते शेतकरी जे सांगत होते आणि ते पिकं दिसत होती, बर, ते वेगळं दिसत होतं. बर बर. जरा प्रयत्न करून आम्ही मग इथं चौकशी केली. बर. कुठं भेटते काय. उमरजला आम्हाला पहिल्यांदा मिळालं, परत काशीळ माने सरांच्याकडं. बर बर. शेंदऱ्याला एक आत्तर म्हणून आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कशाला वापरलं? ह्याच प्लॉटला वापरलं. अच्छा, मग पहिली सुरुवातच आहे ह्यालाच. तुमची? अच्छा. तुमचं इथलं नाव पत्ता वगैरे सांगा. सुनील किसन यादव, हं? मुक्काम टेळेवाडी, पोस्ट मारोल हवेली, तालुका पाटण. अच्छा. आता याच्यामध्ये तुमचा जो हा पट्टा आहे तिथून गुहागर किती आहे? 150 किलोमीटर. 120 किलोमीटर. अच्छा. आणि जवळचं कुठलं इथे? पाटण. अच्छा, म्हणजे हा जो रस्ता आहे हा चिपळूण पुढे जातो. कोयना डॅम. अच्छा, कोयना डॅम किती इथून? इथून 50 जवळ आहे. हो. आता म्हणजे एकंदरीत तुमचं कोकणच म्हणायचं थोडासा. हो. पावसाचं प्रमाण राहते जास्त. ओके. तुमच्याकडे तरकारी किती करतात गावकरी मित्र? तरकारीच गाव आहे तसं पूर्ण मारोल हवेली. टेळेवाडी हा. तरकारी आहे संपूर्ण. बरं. आता टोमॅटो तुम्ही तर करत असाल ना बऱ्यापैकी? करता का तुम्ही? करता. तर टोमॅटो केल्यावरती जे शेंड्याला आपण जो माल बघितला आता, हे जो शेंड्याला माल आहे तुमच्या मागे माल आहे शेंड्याला लागलेला, त्याची साईज होते का? हा, गोळी लावून जाते. बरोबर आहे. म्हणजे खोडामध्ये मोठा माल निघतो मोंड्याचा चांगला, आणि जसं जसं वर जातो तस तसं तो लहान होऊन जातो. तुमच्याकडे असंच आहे ना? का बाबा असं नाही का सगळ्यांचं येतं यांचं बी आलं? काय विशेष नाही, काहीतरी वेगळं? सुरू होऊन किती दिवस झाले तुमचा प्लॉट? 2.5 महिन्यानंतर सुरू झाला. हा, आज 2-3 महिन्यांनी 5 दिवस झाले. म्हणजे 3 महिने 5 5 दिवस दिवस झाले. म्हणजे 20 दिवस चालू होऊन झाले. हो. 20 दिवस 25 दिवस. किती तोडे झाले सगळे? 8 टन माल गेला ह्याच्यातला. किती तोडे झाले? थोड्यात काय रोज काढावं लागते ना. ते सर थोडं थोडं देतात. रोज काढावं लागतं. रोज मार्केटला थोडं थोडं मजुराचा द्यायचं. प्रॉब्लेम Direct असल्यामुळे 8 टन माल गेला. हो. किती किती क्षेत्र आहे फक्त? 20 गुंठ. 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये तुमचा किती माल निघतो? 20 गुंठ्यात इतका निघतो. सरासरी सरासरी किती निघतो गेल्या वर्षी 12 गुंठ्यात एक 8-9 टन निघाला तुमचा? हो. आणि सरासरी किती निघतो तुमचा तुमच्या भागामध्ये? सरासरी 6 ते 7 टनापर्यंतच Average आहे. कारण संपूर्ण. काय होतं, हाईटच होत नाही एवढी. टोटली फळ जो आहे हा, नाही होते. फळ एवढी लागतच फळ आहे नाही. ना हा, 3 ते 3.5 महिन्यात गुंडाळला गुन्हाळा जातो. 6-7 कुठला 5-4 होते मला. चार. त्याच्या बी हात बाहेर आहेत. हो. ते किती फळ येते त्याला? म्हणजे 4-5 टनामध्ये संपून जातो. हो. आणि आता हाही सांगताय 8 टन निघाला आणि वरून अजून तर संपायचं नाव नाही घेतो तो. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त मस्त. म्हणजे जर मला सांगा, म्हणजे 8 टन हा आणि अजून 8 टन निघाला तर मग हे तर 3 ते 4 बिघाचा माल निघाला. म्हणजे 1 बिघा लावायचा आणि 4 बिघाचं उत्पन्न काढायचं. ही जादूच आहे ना. लोक 4 बिघा लावतात आणि 1 बिघाचं उत्पन्न काढतात. आजबू आजबू असं होतं ना. मग हे काहीतरी वेगळं वाटतंय तुम्हाला? यांनी जी ताकद लावली ती ताकद पुरेशी नाही लावली. येता येता दोनदा त्यांनी स्वतःच कबूल केलं मी विचारायच्या अगोदरच. त्यांना वाटलं असेल काय दिसेल आता विचारणारच आपल्याला. एकरी 15 पोती पडायला पाहिजेत. ते आमची 2 एकराला कुठे मी 14 पोती फक्त पडली. म्हणजे कृषी अमृत कमी पडलं. RNPH किती वापरले एवढ्याला? 3-3 किलो वापर. 3-3 किलो वापरले. पण एकच बेसल डोस दिला. एकच. दुसरा दिलाच नाही. सांगितलं त्यांनी 2 महिने द्या. म्हणलं ते आम्ही जरा कमी पडलो त्याला. बरोबर आहे ना. मग तुम्ही तो जर दिला असता आता लय वेगळं. आता किती माल असता? तुमच्या गल्ल्या काय उभ्या राहिलेल्या असते? टिपका आलाच नसता. गल्ल्या पडल्या होत्या म्हणे तुमच्या?
तारा तुटल्या होत्या मी तुम्हाला अंदाज नव्हता एवढा माल नाही नाही एवढं नव्हतं. आपणच आलो विजिटला तेव्हा त्या त्यांना नेहमीप्रमाणे करून आम्ही दिलंय त्या बारीक खुट्या काढलेल्या हा त्या उपसून मोडून यायला लागल्या. म्हणजे जर तुम्हाला जर आमच्या पद्धतीने शेती करायची असेल तर ही गल्ली एवढं अंतर पाहिजे किती ते पाच- एवढं 5 फूट आहे. 5 त्यांनी फूट, सर आहे 6 फूट ना अंतर बारीक मेका टाकलेल्या त्यांच्या हिशोबानुसार हा. त्यांना म्हणलं हे टिकणार नाही तर आपण आलो त्यांना तारकटी करून दिली म्हणलं अशा मेका टाका त्यांच्या होत्या बारक्या बारक्या आता तुम्ही बघायला बाहेर असेल डबल टाक म्हणलं पहिल्यांदाच एवढा मोठा प्लॉट बघितलाय काय बात करता आतापर्यंत तू त्याच्यात का नाही ते आमचे बंधू. हे बंधू आहेत सर त्यांचे सख्खे बंधू आहेत. आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितला एवढा मोठा मोठा म्हणजे आता जवळजवळ 6 फुटाच्या मला बघा ना, ते केवढं झालं बघा आता हे बेडवर उभं राहिलं तरी दिसत नाही सर हे बघा ना तुम्ही आता हे ही डबल तार वडवडली ना. सर ही डबल वडली आता नुसता वाढला नाहीये तर प्रत्येक पंजा त्याचा सेट होतोय तर ही आहे ना ही डबल वडला ही नायलॉन वर नाही मेन तार ही आहे, ही बघा खाली हे बघा गेली, वजनाला तुटलंय. बसले खाली. म्हणून ही टाकलंय वर. वजनानं ही तार हित होती ती मोकळं त्यांनी रावताना एवढं उडवलं. काही नाही म्हणलं तर एका झाडावर आता ह्या मिनिटाला सुद्धा 4-5 किलो माल आहे हो. 5 किलो माल आहे बरोबर आहे झाडं किती आहे सगळे झाडं तरी रोपं किती लावली 2000 होती असतील. 2000 5 किलो म्हणलं 5 दोन्ही किती झाले हो झाले ना 10 टन आहे तोच माल 10 टन आहे बरोबर आणि आहे अजून शेंडा चालू आहे मग मला सांगा आता रेट काय चालू आहे आता रेट जरा कमी आहे. पण मग किती जरी कमी रेट असला एवढा माल निघाल्यावर पैसा होतो ना बरोबर आहे की नाही आणि बरं क्वालिटी कशी आहे क्वालिटी चांगली आहे. खायला खायला ते काय जे खाईल ते चावळते म्हणजे असं एकदम आवाज त्याचा करकर येतो ना असा. बरोबर आपण सफरचंद कसं खातो हा तसा आवाज येतो. आणि गोडी पण खायला आणि आहे. आपण फोडल्यानंतर पिळतो का नाही हा खाली पडत नाही त्यात. अच्छा घर चांगलं आहे आणि तरी पण तुमचं बेसल डोस होऊन फार दिवस झाले तुमचा बेसल डोस जर तुमचा 1.5 महिना जरी जातोय परत तर तुमचं तारकाठी टिकतच नाही हा दोन डोसच्या मधलं अंतर किती असावं भाजीपाल्यामध्ये 40-45 दिवस पाहिजे होय हा आणि फळबागांमध्ये 60 दिवस पाहिजे हा आणि तुम्हाला जर म्हणजे तुमची ऐपत पहा म्हणजे तुमचं बाग उभा करायची तोडायची ऐपत पण पाहिजे आमच्याकडे एक मावशी होती तिला एका सरीला ती म्हणायची साहेब एका सरीला माझे टमाटे एवढे निघायचे 10 सऱ्या होत्या फक्त 100 जाळ्या निघायचे 10 सऱ्यांमध्ये ती बादलीने तोडायची एक वयस्कर आजी होती काय 50-55 वर्ष वय असेल ती म्हणे मला ते तुमचे टेक्नॉलॉजीने टमाटे परत करायचे नाही म्हणे एवढे कुठे टमाटे राहता का म्हणे तांबाटे थकावले होते आम्हाला सऱ्यांदाच थकावलं मला थकावलं म्हणजे कसं काय लयच निघाले तांबाटे अशी गतीच निघत नव्हती इतके तांबाटे कबार एका सरीला 15 जाळ्या भरायच्या एका सरीला एका सरीला 15 जाळ्या यांना म्हणलं परत करायची नाही दिला झालं त्या कडाला वाकलं का एका जाळी भरायची आणि तेवढ्या म्हणजे 100 जाळी निघायची एका तोड्याला 8 जाळ्या 10 गुंठ्यामध्ये हा म्हणजे तिची कंबर दुखून जायची एवढं तोडून आता गावाकडचीच माणसं ना थोडे टमाटे घरीच करायचे मग सांगायचं तात्पर्य काय आहे की जर तुम्ही निसर्गाला जर व्यवस्थित अन्न पोषण दिलं मातीला तर निसर्ग तुम्हाला एवढं देतो की तुम्ही ते घेऊ शकत नाही पण आम्ही त्याला काय देतो विष देतो रासायनिक खत म्हणजे काय मग आम्ही विष देतो त्याच्यामुळे ते विष देतो तरी माती आम्हाला चांगलं काहीतरी देते परंतु आता तुमच्या भागामध्ये अजून समजा ठीक आहे जमीन जिवंत आहे खालच्या भागामध्ये जमीन मरून गेल्या म्हणजे आईला तुम्ही किती जरी सतावलं तरी आई लेकराला विष पाहिजेत नाही तुम्ही विष द्या ती तुम्हाला अमृतच देते विष स्वतः पचवीत आता तिची पचवायची क्षमता खालच्या भागात नाही राहिली तुमच्या भागात आहे अजून मग तुम्ही वापरता बरोबर आहे की नाही तर रासायनिक खत हे पिकाचं अन्न नाही मग तुम्ही मला रिझल्ट कसं काय मिळतो मला सांगा 2 पद्धती राहत्या पहा एक पद्धत आहे की जेवण खाऊ घाला माणसाला ताकद वाढू द्या आणि त्याच्याकडून काम करून घ्या दुसरी पद्धत आहे एक पेक द्या फक्त एक पेक दिला का तो उतरच तोवर बसत नाही खरं एक खोटं आहे पण त्यांनी त्याची शरीराचं काय होतं नुकसान होतं असं तो 1 दिवस चालेल 2 दिवस चालेल पण तो जर असा 2 महिने 6 महिने जर असंच करायला लागला तर लवकर तो ICU मध्ये ऍडमिट करावा लागेल सेम आमच्या जमिनींचं झालं आम्ही 10-5 वर्ष अशा प्रकारची शेती केली त्याच्यामुळे आज आमची शेती काय झाली थकली आज मला सांगा 10-20 वर्षापूर्वी तुमचे भात कसे येत होते रोग होते का तेव्हा एवढे नव्हते हा पाऊस काय कमी पडत होता तेव्हा पाऊस का भरपूर होता होता का नाही आणि आता कमी पडतो लोक म्हणतात तरी लोक म्हणतात पाऊस पडतो. कमी होतं ना हा रासायनिक कमी होतं हा म्हणजे गाव खातावरती आमची जमिनी नासल्या कशानी
रासायनिक नसल्या, पण दुसरा मार्ग नसल्यामुळे आम्ही काय हातावर हात बांधून बसलो, जे आहे ते वापरतो. बरोबर की नाही? आज तुम्ही म्हटले आयुष्यामध्ये असा प्लॉट कधी पाहिला नाही, आणि आज तुम्हाला तो पाहायला भेटतो. माझ्या दृष्टीने हा प्लॉट फक्त 30% किती 30%. तुम्हाला माहिती आहे, आमच्याकडे एक शेतकरी आहे, त्यांनी 3 एकरमध्ये 9,000 जाळ्या काढल्या. म्हणजे किती जण? 180 टन. किती? 180 टन 3 एकरमध्ये. आमच्याकडे जो शेतकरी आहे कुठला, जो नाशिकचा, त्यांनी साहेबांनो 3 एकरमध्ये किती पैसे करावे? तुमच्यामध्ये किती पैसे करून एकरमध्ये किती पैसे होतात टमाट्याचे? एक चांगला दर भेटला असं समजूया आपण, त्याला भेटला समजा 100 रुपये, त्याला 400-500 रुपये जाळी भेटला, म्हणजे त्याला 20 रुपये किलो बाजार भेटला, असं सांगतो तुम्हाला मी. काय पैसे व्हायला पाहिजे, किती व्हायला पाहिजे? याच्यात ते कमीत कमी 9 लाखापर्यंत गेला 3 एकरमध्ये. बरोबर आहे ना? 75 लाख रुपये झाले. किती? त्याचे मागच्या 4-5 वर्षाचे द्राक्षाचं अख्खं कर्ज निघलं. त्यावेळेस किती पैसे झाले? उन्हाळ्यात जवळपास 70-75 लाख रुपये. काय वाटतं? 3 एकर. अहो साहेब, द्राक्ष बागावरती स्वप्न बघायचं, कर्ज नील होईल, गाडी होईल, नाही का झालं? टमाट्यावरती झालं सर पहिले. टमाटर नाही झालं. हा ते टोमॅटो बघितले ना तुम्ही त्याचे असेच. हे बघा काही काही ठिकाणी याचं एवढं डायरेक्ट असं 3-4 पंजे एकत्र आहे, त्या टमाट्याला फुगायला जागा नाही, एवढी गर्दी झाली काही ठिकाणी. मग यांच्यासारखीच कंडिशन, पण यांचं काय 2-3 ठिकाणी आहे, त्याचं अख्खं झाड भरले होतं. पण त्यांनी बेसल डोस तेवढे टाकले होते ना, 3 बेसल डोस टाकले. किती? 3. शेतीच्या मातीला तुम्ही जर सुपीक केलं तर ती शेती तुम्हाला किती पण द्यायला तयार आहे. बरोबर आहे ना? तुमच्या खाली पेपर आहे ना, उचका बरं पेपर तुम्ही, तुमच्या खाली बघा सगळा बघा, फक्त हलक्या बोटाने फक्त चाळा, फक्त बघा मुळी बघा कशी आहे, भरपूर आहे, जबरदस्त आहे. हे बघा काय जबरदस्त मुळी पहा, दिसतंय का तुम्हाला? हे बघा आहे, तुमच्या हाताने दगड दिला होता मी मगाशी. हा हे बघा, ही मुळी आहे बघा, म्हणजे आहे का मुळी एकदम जबरदस्त. आणि मुळीला आहे ना फांद्या पाहिजे. काय पाहिजे? फांद्या. मला सांगा, ही फांदी आहे, या फांदीला फुटवे पाहिजे का नुसती सरळ वाढली पाहिजे? फुटवे. जेवढे फुटवे तेवढं उत्पन्न जास्त. हे सूत्र मुळीला लागू होतं. मुळीला फुटवे, फांद्यांना फुटवे. मुळी सरळ, तुमचं झाड बी सरळ, त्याला काय उत्पन्न येत नाही, नुसतं एरंडासारखं शेकाटी वाढत राहते. मग हे जे फुटवे कधी येतात माहिती का? कधी येतात फुटवे? जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये आजूबाजूला काहीतरी खायला आहे. तुमच्या जमिनीमध्ये जर तुमच्या सगळ्या मातीमध्ये जर काहीतरी खायला असेल तर त्या मुळीला सगळीकडे काय पडतात? फुटवे. फुटवे म्हणजे सुपीकता ही फार महत्वाची. आता पण किती पैसे झाले याचे? पैसे काही जास्त नाही, आता 5 रुपयानं जाते ना. 5 रुपये किलो जाते, 6 रुपयानं जाते. म्हणजे तरी 40,000 रुपये झाले. हो तेवढं जाते. बरोबर आहे. खर्च किती केला असेल एवढ्याच प्लॉटला? आपलं खत, काही औषधं? नाही, सगळ्याचा मिळून आम्ही लिहिलेलं आहे. हा, 50,000 रुपये आपला खर्च सगळा झालाय. म्हणजे सगळ्यांचा किती एकरचा? 2-2.25 एकर. 2 एकरचा खर्च बिगानेच काढून ठेवला. काढला का नाही? बाकी सगळे प्लॉट कशामध्ये जाणार? प्रॉफिट मध्ये. आलं लक्षामध्ये? शेणखत आम्ही पूर्वी पण घालत होतो हा, याला, पण त्याचा ते उपयोग काय वाटत नव्हता. असं शेणखत घालायचं आता का? भरपूर हे त्याच्यात सुद्धा 7 टेलर खत आहे, हा. पण पूर्वी असायचं, पण त्याचा तो इफेक्टच दाखवायचा नाही. मग आणि काय- आता आता तो फरक पडतोय. बरोबर आहे ना? तो रासायनिक आपण घातलं की तेवढ्या पुरतं ते टोटल म्हणजे गोअमृत काय मिल्क चार्जरचं तुमच्याकडे शेण आहे तुमच्याकडे? तुमच्या गावामध्ये लोकांकडे शेणखत नाही आहे का? बोला. भरपूर आहे. भरपूर आहे. मग का नाही वाढत तुमचं? आता ऍक्च्युली सर काय होतंय, आम्ही शेणखत वापरतोय, पण त्या शेणखताला पूरक असं काही भेटत नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्ही तुमच्या जनावरांना काय चारा घालता? काय गवत, कडबा, मग तो चारा तुम्ही काय घालता, असेल तो चारा तुम्ही जो पिकवलेला चारा आहे हो. तो तुम्ही नॅचरली पिकवता का त्याला युरिया DAP देता? रासायनिक राहणार. गॅस वगैरे असं काय? देणारच की, रासायनिक दिल्याशिवाय पर्यायच नाही ना. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या चाऱ्याला रासायनिक खतं देता. हो देतो. बरोबर आहे. मग चाऱ्याला जर रासायनिक खतं दिली, जसं उदाहरणार्थ गाईला तुम्ही जर कांदे चारले, बरोबर आहे ना,
तर कांदे चारल्यावर त्या दुधामध्ये कशाचा वास येतो? मग शेणात येत नसेल का? मग तुम्ही जर युरियाच्या आणि DAP चा जर चारा चारला तर गाईच्या शेणात काय येणार? युरिया आणि DAP. म्हणून शेणाची ताकद काय झाली? संपली. शेण आमचं विषारी झालं. बघा मला सांगा, दूध पूर्वी पण होतं, आज पण आहे. पूर्वीच्या काळी दूध खाऊन तुमच्या कोल्हापूर पट्ट्यामध्ये इकडे सगळे पैलवान तयार व्हायचे. आता पोरं दूध खाऊन त्यांना डिसेंट्री लागते. काय कारण आहे? कारण त्या दुधामध्ये विषारी काय आहे? अंश. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे तुमच्या गाईच्या पोटातून जर विषारी अंश आले तर ते ऑर्गॅनिक होणार आहे का? हे आम्हाला कळलं पाहिजे. काँग्रेस खाला ना गायनी तर अख्खं दूध कडू येते. बरोबर आहे. मग जर विष खाल्लं प्रत्यक्ष रसायनांचं, करेक्ट. आणि म्हणून पर्याय काय करायचा? आता जर हे असं करायचं म्हटलं आपण तर याला पर्याय काय? मग हेच पर्याय आपल्याला आज इथं काय करायचं आहे समजून घ्यायचं. तुम्ही जो प्रश्न विचारला की आज आपल्या सगळ्या शेतीचा पाया काय आहे? शेणखत. हे तर बरोबर आहे ना. आणि ज्याच्याकडे शेणखत आहे तो श्रीमंत, अशी पूर्वीची काय होती व्याख्या होती. आज शेतीमधून जर चांगलं उत्पन्न काढलं आणि व्यवस्थित कमी खर्चामध्ये काढलं तर आज शेतीमालाला कुठे बी डिमांड आहे. फक्त तो माल कसा पाहिजे? विषमुक्त पाहिजे आणि क्वालिटी पाहिजे. क्वालिटी म्हणजे काय? त्याला चव पाहिजे, त्याला वास पाहिजे, त्याची टिकवायची क्षमता पाहिजे. हे जर असेल, तुमचा माल जर लांब जाऊ शकत असेल तर त्याला बाजार आहे. आणि तुमचा माल जर इथं गावापर्यंत सडत असेल तर त्याला काय बाजार नाही. हे खरं आहे खोटं आहे? म्हणजे बेंटेक्सला बाजार नाही, दिसतं सारखंच सोन्यासारखं. का बरं नाही? कारण ते लांबपर्यंत टिकत नाही. सोन्याचं काय ते कधीच खराब नाही होत. म्हणून सोन्याला काय बाजार आहे. मग शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे? सोनं. आणि हे पिकत होतं पहिलं. आपल्याकडे पिकत नव्हतं का? तांदूळ वर्ष राहायचं, काय व्हायचं त्याला? आता तांदूळ खराब होतो का नाही? हे महत्वाचं. त्यावेळेस पिकालाही रोग येत नव्हता आणि तयार केलेल्या मालालाही रोग येत नव्हता, कीड येत नव्हती. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. मग आता याचं कारण काय आहे? त्याचं कारण आपण जे शेणखत आहे ते शेणखत काय करून टाकलं? विषारी करून टाकलं. ते विषारी का केलं? कारण आपण जनावरपूर्वी रानात चारायचो, रान बंद झालं. आणि आता त्या ठिकाणी आम्ही काय केलं? आम्ही चारा करतो, त्या चाऱ्याला युरिया टाकतो, DAP टाकतो आणि तो भसाबस वाढतो आणि कापून घालतो जनावरांना. पण त्याचा दुष्परिणाम काय होतोय? त्याचा दुष्परिणाम हा आहे की त्या शेणामधला कस काय झाला? निघून गेला. पूर्वी शेणखत टाकलं ना तर पावसाळ्यामध्ये रात्रीतून त्याची माती व्हायची जर शेण पडलं ना पोटी. आता तुम्ही पहा ते वाळून जातं, गौरी होती पण त्याची माती होत. हे खरं आहे खोटं आहे? की माझ्या मनचं बोलतोय मी? म्हणजे त्या शेणामध्ये असं काहीतरी होतं का त्याच्यामध्ये भरपूर जीवाणू तयार व्हायचे आणि त्या शेणाची काय होऊन जायची? रात्रीतून जसं दुधाचं दही होतं तसं ते शेणाची काय व्हायची? माती व्हायची. पण आता त्या शेणामध्ये त्या गोष्टी नाही आहे ज्या पूर्वी होत्या. म्हणून त्या शेणामध्ये जीवाणू तयार होत. पण तुम्हाला मला आनंदाने सांगायला म्हणजे आवडेल की आपण जे मिल्क चार्जर तयार केले ते मिल्क चार्जर आम्ही शेणासाठीच तयार केले खास. ते जर तुम्ही जनावरांना दिलं तर ते जे शेण तयार होतं म्हणजे वैदिकचा चारा केमिकलचा द्यायचा नाही. वैदिकचा म्हणजे काय की रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, पेस्ट क्लीनर आणि हेल्थ चार्जर. हे तुम्ही या टोमॅटोला वापरलं, हेच तुम्ही त्या तिकडच्या टोमॅटोला वापरलं, हेच तुम्ही ह्या वांग्याला वापरलं, ह्या मिरचीला वापरलं. बरोबर आहे? त्याच्यामुळे तुमची पांढरी मुळी काय झाली? सुटली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही तुमचा प्लॉट ताजा तावाना आहे. ठीक आहे, तुम्ही बेसल डोस लेट केल्यामुळे थोडासा तो थकलाय माझ्या दृष्टीने, पण तो RNPH डोस आहे म्हणूनच ही ताकद आहे ना. तोच डोस आपल्याला जरी कशाला टाकायचा आहे? चाऱ्याला. तुम्ही म्हणाल सर तांबटाचंच खाद्य आणि चाऱ्याला बरोबरच काही आपल्याला, पण ते एवढं महाग नाही. ते तुमच्या डोक्यात कल्पना आहे. बरोबर आहे? तर या ठिकाणी आपण लक्षात काय ठेवायचं आहे की तुम्ही जे RNPH करणार आहे ते 4 पदार्थ 4 पाकिटं तुम्ही जर 10-20 गुंठी जर तुमच्या हत्ती गवत असेल, गिन्नी गवत किंवा तुमचे मका असेल किंवा तुमचे शाळू असेल किंवा घास असेल, तुम्ही त्याला जर टाकला तर तो चारा आणि प्लस मिल्क चार्जर शेण असं तयार होतं का त्या शेणावर तुम्ही शेती करू शकता परत पहिल्यासारखं. एवढी ताकद त्याच्यामध्ये. बरं, त्याची सगळ्यात मोठी वैशिष्ट्य काय माहिती का? त्याचे ते 2 महिन्यामध्ये त्याचे डायरेक्ट कुजून डायरेक्ट त्याची चहा पावडर तयार होते. म्हणजे गांडूळ खतासारखं खत तुमचं वरच्या वर कुजून तयार होतं काहीही न कर. बरं, याचं म्हणजे ओळखायचं कसं तयार होईल का?
तुम्ही मिल्क चार्जर वापरल्यानंतर गाईच्या शेणाचा बिलकुलही घाणेरडा वास येत नाही. तुम्ही असं हाताला घ्यायचं आणि नाकापर्यंत न्यायचं, वास नाही येणार. मिल्क चार्जरचा काय अनुभव आहे? मिल्क चार्जर आपली फॅट लागत नव्हती. आता पहिल्यांदा म्हशी गेली आहे, हा, तिची फॅटच लागत नव्हती. 5 पर्यंत लागायची. म्हशीची फॅट लागत नव्हती? हो, बापरे. 5च लागायची, कधी 4-9 लागायची. त्यामुळे साखरेत गोड नाही लागली, मग काय करायचं? मग तिला गायचा भाव बसत होता. मग त्याच्यानंतर मग मिल्क चार्जर चालू केलं आपण. हा, बर. त्यावेळी त्याची फॅट वाढली. आता जवळपास 7, 7.5, 8 अशी लागते फॅट. 8 पर्यंत गेली? हो, 8 पर्यंत 5ची फॅट? हो, 5ची फॅट. बापरे, हे मागची मंडळी विश्वास नाही ठेवणार तुमच्या? नाही, खरोखर गेली. आता त्या दिवशी त्यांनीच घेऊन आली. यांनी काही पैसे बिसे दिले? नाही, कशाला पैसे देते? बाबा एवढं बोला तुम्ही. नाही हा, नाही. तेवढे 4. अक्षय सरांपासूनच घेतो आपण औषध अच्छा. सगळे. आणि त्याचं शेण मला सांगायचं महत्वाचं. दूध जसं ठीक आहे, फॅट वाढली. ते गायचं जे शेण होतं त्याचा वास येत हा. होता. HF ची गाय आहे, त्याचा हा. वास येत होता भरपूर. हा. आणि ती पोट वगैरे साफ होत नव्हतं बरं. वगैरे. ते पण क्लिअर झालं पॉईंट सगळे. आता मला सांगा, मेन खताचा कारखाना कोण आहे? गाय. जर कारखानाच बिघडला तर मटेरियल काय होणार? फॉल्टी येणार ना. मग आमचं काय झालं, खताचा कारखानाच काय झाला, आजारी आहे. आणि म्हणून मटेरियल बाहेरचं कसं येतं, फॉल्टी येतं. आणि ते फॉल्टी मटेरियल आम्ही शेणखत म्हणून कुठं टाकतो? वावरामध्ये. मग ते ताकद द्यायच्या ऐवजी काय आणतं? रोग आणतो. मग तुमचे प्लॉट जे खराब होते ना, ते शेणखताचा अतिरिक्त झाल्यामुळे होतं. का बरं? कारण त्याच्यामुळे जे विषारी पदार्थ येतात ना, ते विषारी पदार्थांमुळे तुमच्या जमिनीमधले जीवाणू आहे ते बी मरून जातात. बरोबर आहे. आता मगाशी आपण पाहिलं, यांच्या वरच्या प्लॉटला पाणीच नाही. वरच्या प्लॉट तुम्ही जर गेले ना जाताना, तुम्ही जाताना उकरून पहा. तुम्ही वरती करा, तुम्हाला वरती काही दिसत नाही, सगळं कोरडं आहे, पाण्याचा थेंब नाही. आणि खाली उकरल तुम्हाला सगळं ते. आणि खाली गेल्यावर पूर्णपणे कोरड्या मातीमध्ये, कोरड्या ढेकळांमध्ये काय आहे, त्यांनी तो दगड टाकून दिला मगाशी, अख्ख्या पांढऱ्यामुळे. तुम्ही पाहिलं ना? पाहिलं ना? सगळ्या कोरड्या माती, कोरड्या मातीत ढेकळा सुद्धा त्या चांगल्या पांढऱ्यामुळे. आता मला तुम्ही उत्तर सांगा, तज्ज्ञ मंडळी जे असतील त्यांना विचारा, कोरड्या मातीमध्ये कधी पांढऱ्यामुळे वाढतंय? मग कशा काय वाढली? त्याचं कारण आहे, त्या कोरड्या मातीमध्ये जर ताकद असेल, त्याच्यामध्ये जर पौष्टिक पदार्थ असतील, तर मुळी तिथपर्यंत जाणार. कारण मातीत पाणी नसू द्या, झाडात पाणी आहे ना. झाडाच्या कुठल्या तरी मुळीला काय मिळू राहिलं? पाणी. मग त्या मुळीतलं पाणी ती मुळी इकडे सोडती बाहेर आणि पुढं वाढत. म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, खडकावर जर एखादं झाड जर उगवलं ना, आणि त्याला खालून जर पाणी नाही भेटलं उन्हाळ्यामध्ये, ते हवेतून पाणी वडीत. हे माहिती का तुम्हाला? हां, मग ही शक्ती आपल्या मातीमध्ये आहे. मग तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, जे शेणखत आहे आज आमचं, ते काय बनलंय? दुश्मन. काय बनलं? त्याला परत मित्र बनवायचं. काय बनवायचं? ते मित्रच होतं, पण त्याच्यामध्ये त्या शेणखतामध्ये हे विषारी खतं गेल्यामुळे ते शेणखत काय झालं? विषारी. खरे खोटे? आता मुद्दा एक क्लिअर झाला की ताकद काय आहे शेणखतामध्ये, परंतु ती आम्ही कशी नासवली? रासायनिक खतांच्या मुळे. बरोबर आहे. शेण चांगलं झालं आणि ते शेण जमिनीमध्ये काय करणार? गांडूळ खताचं वगैरे काम करते ना, करणार की नाही? मग मला तुम्हाला तेच सांगायचंय, जे शेण तुमच्या पिढ्यानपिढ्या आतापर्यंत आम्हाला जिवंत ठेवून आलं, ते शेण जर चांगलं झालं तर तुमची जमीन परत खराब होईल का? पण आम्ही काय केलं, आम्हाला डोक्याला ताप नको. आपलं कसं आहे, डोक्याला ताप नको, केमिकल आणायचं आणि फेकाडून द्यायचं. खरे खोटं आहे? हां. दुसरी गोष्ट, उधार मिळतंय. कसं मिळतंय? सगळे जे फवारे आहे ते कसे मिळतात? उधार मिळतं ना. देऊ माल निघालं, महिना 2 महिने करून काय कसं मिळतं? उधार. पण मला सांगा, तुम्हाला समजा फुकट विष भेटलं घरामध्ये खायला, काय आणशाल का तुम्ही? घरामध्ये फुकट विष भेटलं तर खाल का? म्हणजे हे आम्ही काय केलं पाहिजे? शिकलं पाहिजे. तर आज शेतीमध्ये तुम्हाला सांगतो खूप पैसा आहे. माझ्या माहितीनुसार मी आत्तापर्यंत जेवढे शेतकरी पाहिले, हजारो शेतकरी लखपती झाले. काय झाले? आता यांचं घ्या उदाहरण तुम्ही, यांच्या सगळ्या मालांची कंडिशन बघा, उजवी आहे का नाही? त्यांचं शेणखत त्यांना आता काय बनवलं? मित्रासारखं काम करून राहिलं. तुम्ही पण चालू केलंय ना? किती तुम्ही कशाला वापरता?
ह्याच्यापर्यंत जातात ह्या मिल्क प्लॉट पासून मिल चार्जर कशाला वापरता? गाई आहे, म्हशी गाई आहे. आहे, म्हैस आहे. बरोबर आहे. तुम्हाला काय फरक वाटला? शेणामध्ये फरक दिसतो. बरोबर आहे. आणि मेन तो फरक तोच आहे. हे बघा, एकदा तुमचा चारा पचला ना तर दूध बी चांगलं येणार, दूध चांगलं आल्यावर शेण बी चांगलं येणार. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही बी फायदा आहे का नाही? म्हणजे आज तुमचे जे पिकं आहे ते पिकांची कंडिशन कशी आहे? चांगले चांगली आहे. आता मग तुम्ही जर सर्वांनी मिळून जर ह्या अशा प्रकारे जर बदल केला, रासायनिक खतं बंद केली, तुमचा खर्च जास्त आहे का हो याच्यामध्ये? नाही खर्च जास्त. 2 वर्षापूर्वी 2 लाख रुपये खर्च केला, हां, मिळाले 3 लाख रुपये सगळ्या भाजीपाल्यामध्ये. हां, जे औषधाचं नुसते. बर. पण ह्या वर्षी आता काय 50,000 फक्त खर्च झालाय. काय बात करता? आता अजून हे बाकीचं मिरचीला चांगला दर आहे आता. हां, आता 400 रुपये चालले आता. बर. वांग्यांची हेल्थ कशी काय? वांगे बी चांगलं हां, वांग तर हे किती दिवसात झाले वांग? हे आता 3 महिन्याचं वांग. हे सगळं एका वेळीच लावलेलं आहे. सगळं? हम्म. बर. आणि सुरू झालंय का? सुरू थोडं 2 टन निघाला. 2 टन निघाले. काय रेट गेला आता? हे 30 रुपयाने जाते. हं? 30 रुपये 30 रुपये जाते. अच्छा, म्हणजे आता वांग 30 रुपये किलो आहे का? हो. मग आता मला सांगा, याची शायनिंग वगैरे ते बघा, वांग काढा तिथलं बघा. हे वांग पा तुमच्या जवळपास असेल ना कोणाकडे तरी, तोडून बघा. हां, आहे, काढा काढा काढा. तुमच्या हातात घ्या, तुमच्या हातात घ्या. बघा, आता हे वांग हातामध्ये धरा, तुम्ही समोर धरा. तुमच्या मागचं सख्खं झाड दिसतं बघा त्याच्यामध्ये, तुम्ही पण दिसतंय बघा. हां, चकाकी आहे. तुम्ही मार्केटमधल्या केमिकलचं वांग घ्या हातामध्ये. मग याचा विशेष काय बरं का, हां, त्याला रासायनिकचा एक कण नाही, काहीच नाही. काही नाही. हे जड किती? जे आम्ही लावलं का नाही, हां. तर त्यावेळी झाड ग्रोथ अशी घेत नव्हतं. बर. आमचे बंधू म्हणले जरा 19 टाकूया का काय. आम्ही काय म्हटलं, जरी हाय सगळं बुडलं तरी चालेल, पण टाकायचं. तुम्ही म्हटले? नाही, मी म्हटलं. बर म्हणजे आम्ही ठरलं होतंच हां, की रासायनिक अजिबात बंदच करून का टाका. हो घरात भावधमकी करता? हां, एक बंधू म्हणता विष वापरायचं नाही. ग्रीप घेत नव्हतं, हां, त्याच्यामुळे त्यांना वाटलं जरा म्हणजे. आम्हाला वाटलं जरा बर. आता क्वालिटी कशी वाटते? हां, मला सांगा, हे वांग एवढं चमकतंय, मार्केटमध्ये गेल्यावर याला काय मिळणार? पहिला मागणी मिळणार की नाही? मग दर बी तुम्हाला 4-2 रुपये जादा मिळणार. म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हटले ना का बाबा तुम्ही जर पिकवलं अशा प्रकारे तर त्याला मार्केट आहे का? पहिली गोष्ट तुमच्या गावामध्येच खपल, पहिला तुमच्या परिसरामध्ये जेव्हा बाजार भरतो ना तिथेच हा माल तुम्हाला पुरणार नाही. कोल्हापूरच्या एका शेतकऱ्याने बरं का हो, 1 एकरमध्ये किती पैसे करावे? तुमच्या शेजारी वांग्याचे किती पैसे करावे? तुम्ही मागाच ऐकलं जेव्हा तुम्ही गप्प बसणार मला माहिती. तुमची मनाची पण कॅपॅसिटी आहे का ऐकायची? मेंदूची कॅपॅसिटी आहे का ऐकायची? मग सांगतो मी. हां, म्हणजे तुमचं भांड पण मोठं पाहिजे ना. नळ जोरात चालू आहे, तुम्ही चमचे घेऊन चालली भरायला, काय होईल? भरल का तो? नाही, तुम्हाला मोठं भांड लागेल. तसं तुम्हाला जर एस शेतीवादी बरोबर शेती करायची ना, तुम्ही त्याच्यामध्ये 5-50 हजार रुपये कमवायचे म्हणून शेती उतरूच नका. कमीत कमी काही लाख रुपये कमवायची तयारी ठेवा, तर तुम्हाला काहीतरी मजा वाटेल. आमच्या बरोबर 1 एकरमध्ये 40 लाख रुपये कमवते त्याने 1 वर्षामध्ये. वर्षभर वांगे चालू होते. बड्डे घातला, बड्डे त्यांनी वांग्याचा वाढदिवस साजरा केला केक कापून शेतकऱ्याने. का? वर्षभर त्याला शेंडा आलेली आली नाही, वर्षभर त्याचं कधी फुल गळालं नाही, वर्षभर त्याला कुठला रोग आला नाही. पण त्यांनी काय केलं हे लक्षात ठेवा. त्याला काय मिळालं हे नका लक्षात ठेवू. त्यांनी काय केलं हे लक्षात ठेवा. दर 25 दिवसाला बेसल डोस भरायचा. 25 दिवसाला एकराला 25,000 रुपये खर्च करायचा. दर महिन्याला 3.25 लाखाचा माल काढायचा. वरचे 25,000 खर्च व्हायचे, 3 लाख निव्वळ शिल्लक राहायचे. आपलं कसं आहे, खर्च बी जीव गुंतून करायचा आणि कमवायचं जीव गुंतून. काका बरोबर चूक आहे. आणि वरून म्हणायचं शेती परवडत नाही. मला सांगा, JCB घ्यायचा आणि टुकरी माती काढायची, परवडल का होतो? परवडल का? त्याची बकेट भरली, एवढी माती तर भरली पाहिजे तुम्ही. तसं तुम्ही ज्यावेळेस शेती करता त्या मातीचं, त्या पिकाचं भागलं पाहिजे एवढा खर्च केला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? हां, तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे. शेती तुम्हाला द्यायला तयार आहे, फक्त तुमच्याकडे ती क्षमता पाहिजे. बरोबर आहे की नाही? हां,
काय झालेलं आमचा ऑलरेडी सेटिंग माल चालू होता, 1 महिना प्लॉट चालू होता. हा, हा. तरी पण शेंड्याचा जो माल लागतो आर्यमान हा, हा. व्हरायटी टोमॅटोची, त्याला वरचं सेटिंग महत्वाचं असतं. म्हणजे आता एवढ्या 15 एप्रिल मध्ये उन्हाळ्यातलाच प्लॉट आला की, बरोबर. आणि पुन्हा वरकास्ट कंडिशन होती, पाऊस वगैरे होता, मग वरचं सेटिंग होत नाही ना सर. हम्म. तरी पण आर्यमानला चान्स असतो आणि रेट पण 1000 रुपये होता. बर बर. त्यामुळे वरच्या सेटिंगसाठी ते भावनी सांगितलं केलं ट्रायल ते. हा. तर वरचं सेटिंग पण बऱ्यापैकी 7-8 फुलाचं असते ना कसं आपला, तर 4-5 वरचं सेटिंग झालं. एवढं बरोबर. वरचं होत नाही सहसा setting. बरोबर. पण चांगलं झालेलं सेटिंग. अच्छा. हो. म्हणजे तुम्हाला काहीतरी बदल दिसला. हो. तुम्ही काय करायला पाहिजे होतं माहिती का, 4 गाड्या सोडून द्यायला पाहिजे होत्या. अजून एक गोष्ट, तुम्ही कमीत कमी आपले काही 21 प्रोडक्ट आहे ना, तुम्ही कमी 4-5 तर वापरायला पाहिजे ना. हा. म्हणजे त्याचं जे भागलं पाहिजे ना. आता आमच्या का अख्खी गुजराती थाळी आहे, नाही, आणि काय तुम्ही झालं? त्यात चटणी खाऊन गेले. आम्ही नुसती सुरुवात केली सुरुवात होती, केली. त्यांना बी धाडसानं मला सांगता आलं नाही. हो. तो भाग नाही काही नाही, करा तुम्ही, वापर करा. आणि कुठला तरी सुरुवातीपासून वापरलं पाहिजे महत्वाचं. कुठला तरी एक प्लॉट नाही, कुठं नाही वापरा. तुमचं जे सुरुवातीचं दोडका काही आहे, अडचण नाही. हा दोड तुम्ही प्लॉटला बरं का, बरं का, दोडक्याला नाही. तुम्ही प्लॉटला कुठं नाही सुरुवात करा. फक्त एक नियम आहे, तिथून पुढे तुम्ही केमिकल वापरू नका. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही 100% वापरा शेड्यूल. तुम्हाला सांगतो, तुम्ही वापरताना तुमच्या किती एकर जमीन असू द्या, तुम्ही फक्त 10 गुंठ्याला वापरा किंवा 5 गुंठ्याला वापरा. तेवढ्यालाच ट्रायल करा. तुमची आणि तुमच्या घरच्यांची पक्की खात्री करा आधी, आणि मग बाकीच्या प्लॉटला वापरा. प्रश्न विचारू का बोला ना. जरा गडबडती. तर ते तुमचं MRP वर रेट आहे ना, हा, त्यात जरा काहीतरी कमी शेतकऱ्याला झालं पाहिजे. कॉस्ट अजून कमी झाली पाहिजे कॉस्टिंग शेतकऱ्याला. फुकट दिलं तर चालेल का? नाही फुकट पाणी नको. देऊ आम्ही त्याच्यामध्ये. नाही मला काय म्हणत आहे का की मला सांगा एक गोष्ट, मला एक उत्तर द्या. हा. तुमच्या अंगावर शर्ट आहे, हा याची किंमत कशी ठरते? क्वालिटीवर ठरते. बरोबर आहे ना. हो. मग तुम्ही म्हणले 500 रुपयाचे टी शर्ट तुम्ही 200 रुपयाला द्या, हा. तर काय होणार? नाही की बरोबर आहे, क्वालिटी येणार नाही ती. तुम्ही कसं किंमत कमी करा म्हणता? नाही आता प्रत्येक MRP ची वस्तू मॅक्झिमम प्राइस तुम्ही जर त्याच्यावर डिस्काउंट आहेच ना. हा? त्याच्यावर 4% डिस्काउंट आहे ना. नाही लय कोण म्हटलं तुम्हाला? नाही कमी होते ना डिस्काउंट. नाही तसं नाही. तो कशाला दिला माहिती का? हा. तुम्ही व्याजाने पैसे काढल्यावर आहे ना, ते व्याज भरण्यासाठी येतो डिस्काउंट. आपलं आहे ना, एक मला एक सांगा, हा. तुम्हाला बेंटेक्सवर डिस्काउंट मिळतो, सोन्यावर मिळतो का? नाही ते का बरं नाही मिळत? नाही तरी पण जागरूक कस्टमर असला तर तुम्ही सोन्यावर पण डिस्काउंट घेतो. तुम्हाला एक सांगू का? पण तो किती घेतो माहिती का सोनं? हा. तो डायरेक्ट काही 10 तोळे घेतो, तेव्हा मिळतो. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही 10 तोळे घेतो, तुम्हाला इथेही मिळेल ना सर. बरोबर आहे की नाही? तुम्ही 1-2 लाखाचा माल घेतला, तुम्हाला डिस्ट्रीब्युटर डिस्काउंट देणार नाही का? देईल ना, का नाही देणार? पण मुद्दा हा आहे, तुम्हाला डिस्काउंट पाहिजे का रिझल्ट पाहिजे? नाही दोन्ही पाहिजे आम्हाला. मला एक सांगा, रिझल्ट मिळाल्यावर डिस्काउंट कशाला पाहिजे? नाही की कंपनी बरं मला एक सांगा, 1 मिनिट. आता मी कंपनीचं मालक आहे, समजा तुम्ही मालक आहे, तुम्ही तिची किंमत समजा 400 रुपये आणि तुम्ही 500 रुपये ठेवली, 100 रुपये डिस्काउंट दिला, काय फायदा आहे शेतकऱ्याला? नाही देऊ नका. हा? मार्केट मधली तीच कला आहे की. हा? मार्केटमध्ये मग तेच ती करा चाललंय. तुम्ही आम्हाला शिकू राहिले का? आता ते आम्ही शिकविल्यासारखंच झालं की तो. हा, मग हे नको व्हायला. बघा लक्षात घ्या, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे दोघांना. तुमचा अभ्यास ना वरवर असल्यामुळे तुम्ही पळू राहिले. तुमचा अभ्यास जर चांगला असता ना, तुम्ही तिकडे किती मोठं काम असतं तुम्ही ते सोडून दिलं असतं. तुम्हाला सांगतो, 2015 साली आम्ही कंपनी सुरू केली. तुमच्या जनरल नॉलेज असेल ना, 2015 साली डिझेलचे बाजार काय होते? 17 गुंठ्यात 5 लाख रुपये कमी होईल. मी काय म्हणतो, 50 लाख कमवू द्या हो, हे पण तेवढं महत्वाचं आहे. नाही, ते strong आणि आहे ते ते. ऐका ना, लय strong ते आहे. सगळ्यांना कमवायला शिकवायचं आहे आपल्याला, हे आपला मुद्दा आहे. सगळ्यांनी श्रीमंत झालं पाहिजे. काय म्हणते तुमचं? हा. जर डिस्काउंट मिळून तुम्ही श्रीमंत होत असाल तर मी आता 50% देतो, पण तुम्ही श्रीमंत नाही होणार त्याने. मुद्दा लक्षात घ्या. मला सांगायचं काय तुम्हाला, मी डिस्काउंट दिल्यावरती तुमच्या भागातले मोठमोठे मारवाडी गब्बर लोक लगेच अख्खी एजन्सी घेऊन त्यांच्या ताब्यात माल घेणार आहे. तुम्हाला देणार बी नाही ते. काय म्हणते तुमचं? तुमच्यापर्यंत येईल का 50% डिस्काउंट? हे समजून घ्या, जेवढा डिस्काउंट कमी तेवढं त्या मालाच्या बाबतीमध्ये काळा बाजार कमी. काय म्हणते तुमचं? खरं की खोटं? हे लक्षात. जेवढा डिस्काउंट जास्त तेवढा काळा बाजार जास्त. हे टाळण्याचा प्रयत्न आम्ही करतो. नंबर 1. नंबर 2, तुम्ही जसं मगाशी म्हटले की ज्या वेळेस शेतकरी वापरतो कुठली गोष्ट, तुम्ही अभ्यास काय केला पाहिजे. हे प्रोडक्ट 2015 साली मार्केटमध्ये होतं. आज आपली खताची गोणी 550 रुपयाला. मला मार्केटमध्ये दाखवा, मला जेवढ्या कंपन्या फरा तुम्ही 50 किलोची कृषी अमृत सारखं ऑर्गॅनिक खत असलेली कुठली पण काळ्या माती असलेली कंपनी दाखवा, तिची किंमत 550 रुपये आहे. तुम्ही सर्वे करा ना. आता तुम्ही 5 लाख कमवले म्हणलं, तुमचा काय अभ्यास असेल सांगा? नाहीये असेल तर मला आज नाही, उद्या नाही, आणखीन 8 दिवसांनी द्या, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. दुसरा एक मुद्दा, 2015 साली डिझेल किती होतं? 55 रुपये. आज किती? 95-100 आहे. बरोबर आहे. अजून एक मुद्दा, त्या काळामध्ये जेवढ्या कंपन्यांची औषधं होती, त्याच्यानंतर काय झालं? GST, त्याच्यानंतर 2 वेळा लॉकडाऊन आलं, त्याच्यानंतर रॉ मटेरियल वाढले, त्याच्यानंतर डिझेल डबल झालं.
मला सांगा, एवढे सगळे महागाई वाढल्यानंतर मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, सगळ्या कंपन्यांचे उत्पादनं 500 रुपयाचे 750 रुपयाला झाले. हे खरं आहे की खोटं आहे? 40% वाढले की नाही? तुम्ही आमचं सगळं रेकॉर्ड उचका. 2015 साली ज्या किमती आहे ना, त्याच आज किमती आहे. 50% डिस्काउंट ऑलरेडी आम्ही दिलाय. ऑलरेडी 40% डिस्काउंट ऑलरेडी दिलाय. पटवलं पाहिजे माणसाने, म्हणजे कळत. म्हणजे आता ह्यांची माझी सरकार म्हणून तुम्ही आमचा अभ्यास करा असं आमचं म्हणणं. आमच्या शेतकऱ्याच्या मालाला दरच कुठं वाढलाय, काहीच दर वाढला नाही. तुम्हाला एक सांगू का, 2-3% तुमच्या मालाचं नाही मला माहिती, मी तुमचं आमचं बघतच नाही. मी आमचं म्हणतो. आमचं म्हणजे काय, हे प्लॉट माझा आहे, बरोबर आहे की बरोबर. हे कंपनीचा किंवा ह्यांचा नाहीये. ह्या माझा प्लॉट आहे, ह्या प्लॉटचं कौतुक झालं पाहिजे आणि याचा पैसा झाला पाहिजे, हे माझ्या डोक्यात. बरोबर आहे. तेच टेंडन्सी आहे. आमच्या प्लॉटला दर लागला, आम्हाला समाधान वाटलं नाही. आम्हाला काय डोक्यात, आमच्याबरोबर 20 तरी शेतकरी असायला पाहिजे होते. आम्ही एकटा सापडलो. या रेट मध्ये अजून 20 तरी शेतकरी पाहिजे. म्हणजे तुम्ही अपवादाने सापडले, बरोबर आहे की नाही? नियमाने सापडली पाहिजे सगळी, बरोबर आहे की नाही? मग आज काय होईल, माणसं अपवादाने श्रीमंत हो राहिले, पण ते नियमाने श्रीमंत नाही होती, ठरवल्यावर श्रीमंत नाही होती. तुम्हाला त्या वांग्याच्या प्लॉटच्या शेतकऱ्याला भेटा, तुम्ही वेळ काढा. सर, मार्केटमध्ये 10 रुपये किलो बाजार होते, त्याला 40 रुपये किलो रेट चालू होता. कोणाला? त्या शेतकऱ्याला. तुम्ही म्हणता ना रेट नाहीये, मग त्या शेतकऱ्याला फिक्स 40 रुपये रेट कसं काय मिळत होता? याचं कारण वर्षभर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या शेतीच्या मालाला बाजार का नाही आज, तिचा पहिला अभ्यास करा. तोच महत्वाचा आहे. तुमचा व्यापारी दर का ठरवतो? कारण तुम्ही काय करू राहिले माहिती का, तुमचा सोन्यासारखा माल तुम्ही भंगारवाला घेऊन चालले. तो जो त्याच्याकडे तुम्ही विकता ना, तो व्यापारी नाहीच आहे, तो भंगारवाला आहे. त्याला फक्त खराब माल पाहिजे आणि जास्त पैसे झाले पाहिजे. तुम्ही जर भंगारवाल्याकडे गेले आणि त्याला म्हणले नवी कोरी वस्तू याचे पैसे देईल का? तो नाही की त्याला माल कोणता पाहिजे? तो म्हणते भंगार आहे तुझ्याकडं. खरे खोटं आहे तसं. आता काय करा, ऐका, मार्केटमध्ये जेवढे व्यापारी आहे ते सगळे केमिकलचा माल विकतात, बरोबर आहे? तुम्हाला हा माल जर विकायचा असेल तर याचे कस्टमर वेगळे असतात. ते शोधण्यासाठी तुम्हाला पहिलं तुमच्या फुलामध्ये सुगंध येऊ द्या, मधमाशी. तुमचा अपेक्षा काय आहे, तुम्ही केमिकलच पिकवणार आणि मधमाशी आधी आली पाहिजे. चालेल का? जे लोक असा माल पिकवता त्यांच्याकडे व्यापारी धावून येतात. पुण्यामध्ये असे मॉल आहे का ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतात, साहेब तुमचा माल द्या, बरोबर आहे? यांचा माल आता समजा यांनी वापरलं, यांच्या पहिल्या फ्लशमध्ये चांगला माल निघाला, मग त्यांनी नंतर त्याची कंटिन्यू ठेवलं का? तो बेसल डोस यांनी लेट केला. कसं होतं, समजा या ठिकाणी जर तुमचा आयशर भरला तर तो माल डायरेक्ट आपण मॉलला पाठवू शकतो. यांचं एकट्याचा 10, 20, 50 किलो, 100, 200, 1000 किलो कसं काय पाठवायचा? त्याच्यासाठीच म्हणतोय काय, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता आधी पिकवा. पहिली पायरी काय आहे की पहिलं स्वतः विषमुक्त पिकवा. दुसरी पायरी काय आहे की आपण विषमुक्त खा. मग तुम्हाला ताकद कळत, तुम्हाला आत्म्यातून आवाज काढायची ताकद मिळेल आणि मग तुम्ही तुमचा विषमुक्त माल घेऊन मार्केटला जा आणि मग ओरडा का मला रिझल्ट मिळत नाही. मग त्यावेळेस अर्थ आहे त्याला. आता तुमच्या ओरडण्याला काही अर्थ नाही का? तुम्ही कराडात सुद्धा आता ह्याला जरी 5 रुपये असलं तरी 50 रुपये घेणारे माणसं आहेत. बरं ऐका, फक्त आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण कमी पडतो. तुम्ही म्हणताय तुमचा मुद्दा बरोबर आहे, म्हणताय बरोबर आहे की आपल्या आम्हाला एक मार्केट असं तुम्ही बाबा पुण्याला आहे तर तुम्ही म्हणला मगाशी चोर गावामध्ये पुढारी आहे, चोर पुढारी साऱ्या गावाला माहिती, बरोबर आहे? तो कायम पत्त्यावर बसेला असतो, दारू प्यायला असतो आणि तो 15 ऑगस्ट जातो आणि पोरांना भाषण टोकून सांगतो पोरांनो व्यसन करू नका. हे खरं आहे का खोटं आहे? हे खरं आहे खोटं आहे? याच्यामुळे आपला देश मागे आहे. तुम्ही त्याला खाली वाढा ना, त्याला म्हणा पहिली तू काय, तू ठीक आहे, तू सरपंच असशील, तू पुढारी असशील, पण तू जे करीत नाही ते बोलू नको. तुझा मुद्दा काय, तुला निवडलं गावाने कारभार करायला कर, हरकत नाही, झेंडा वंदन कर, सगळं कर, पण तू जे करीत नाही ते पोरांना शिकू नको. मग तो काय म्हणतो, माझ्या बापापेक्षा हा माणूस ग्रेट आहे. का बरं? का बरं? कारण माझा बाप जर दारू पित नाही, व्यसन नाही, एवढं कष्ट करतो, सगळं करतो, त्याला कुठेच इज्जत नाही, आणि हा माणूस पत्त्या खेळतो, दारू पितो, सगळं करतो, आणि याला सगळं लोक सलाम करतात, त्याला सगळे नमस्कार करतात, आमचे गुरुजी त्याच्या पुढे पुढे पळतात. मग हा माणूस ग्रेट आहे, मला याच्यासारखं व्हायचं, माझ्या बापासारखं नाही व्हायचं. हे खरं आहे खोटं आहे? म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो, ज्या दिवशी तुम्ही पिकवाल, ज्या दिवशी तुम्ही खाल, तुमचा आवाज इथून येईल आणि आपोआप तुमच्याकडं व्यापारी गोळा होतील. आणि असं घटना आम्ही दररोज बघतोय. आम्हाला शेतकरी म्हणतात, सर तुमच्या मॉलची पण गरज नाही, आमचा माल आमच्या शहरामध्ये जेवढा विकतोय का आम्हाला आमचा माल पुरत नाही. मग तुम्हाला तेच कहाणी सांगितली त्या शेतकऱ्याची. तुमच्यासारखा तरुणाचे बरं का, तो नोकरी सोडून आला 35,000ची लॉकडाऊनमध्ये, वांगे लावले आमच्याबरोबर, त्यांनी ते युट्यूबवर व्हिडिओ पाहिले आणि आज तो करोडपती होण्याच्या मार्गावर आहे. दुसरा पण प्लॉट लावला, एक नंबर आहे आता त्याच शेतकऱ्याचा. मग मला सांगायचं काय तुम्हाला की शेतीचं मर्म ओळखा. तुमच्या शेजारी मॉल पळत येते तुमच्या मागे,
का बरं म्हणतोय मी, एक लक्षात ठेवा, आज संघटनेवर सुद्धा कोणाचा विश्वास नाही. का बरं माहिती का, लोक काय करता, अगोदर सर्टिफिकेट दाखवता आणि नंतर परत केमिकलचाच माल सप्लाय करता. अजून एक गोष्ट सांगतो, तुमचा काका आहे, तुमचा मामा आहे, तुमचा चुलता आहे, तुमचा 10 कॅरेट माल असतो आणि त्याचा 25 कॅरेट करते मी भरवी द्या, अशी पण लोक आहेत. म्हणजे तुम्ही जसं म्हणता ते एवढं सोपं नाही. इमानदारी शिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही. आणि इमानदारीसाठी तुम्ही पहिली स्वतःला इमानदार बनवलं पाहिजे. आपण जोपर्यंत इमानदार होत नाही आतून, तोपर्यंत अशी कुठली सिस्टम काम करू शकत नाही. आणि एखादी कंपनी जर अशी करायला गेली तर ती 6 महिन्यामध्ये डबघायला येणार. खरं एक खोटं आहे. म्हणून याच्यातले जे आव्हान आहे ते आम्ही स्वीकारले पाहिजे. मग याचा काही एक मार्ग काय, सगळ्यात सोपा मार्ग यांनी सांगितला तो, तुमच्या कराडमध्ये आज एवढे सोसायटी आहे, ते म्हणता आम्हाला 100 रुपये किलोनी वांग द्या, फक्त असं द्या, आम्हाला 50 रुपये किलो टमाटे द्या, पण असे द्या. कसं आहे माहिती का, हे बघा काका, तुम्ही ते कधी पिकवलंच नाही, तुम्हाला कसं काय म्हणतील ते, ज्यांनी पिकवलं त्यांना म्हणता तुम्ही पिकवा, घरी खा, तुमच्या मार्केटमध्ये माल जाऊ द्या, त्या मालाच्या वासाने गिराईक गोळा होता. हे खरं आहे का खोटं आहे अक्षय? हा, स्ट्रॉबेरी, पपई, केळी, फुले मार्केटला आपलं रेकॉर्ड आहे. आणि बेळगावला आम्ही टोमॅटो घातला. आज का नाही विकत? आज का विकत नाही, या सगळ्या प्रक्रियेत रासायनिक प्रक्रिया असू द्या, सामाजिक प्रक्रिया असू द्या, काय असू द्या, ह्याच्यात मजूर आणि होणारा खर्च, ह्याच्यात उत्पन्न कमी झालं. आणि त्या सगळ्या प्रक्रियेत माझ्या 1,80,000 रुपये कर्ज झालं. बघा बरं, म्हणजे एक काळ सोन्याचे दिवस बंदच करून टाकला. एक काळ तुमचे सोन्याचे दिवस होते आणि कर्तृत्व तुमचं गाजत होतं. आणि ते कर्तृत्व आज कशामुळे गेलं, केमिकल आणि विषारी अन्नामुळे. गिर गायचं दूध आहे, तूप आहे, काय बाजार आहे आज? चांगला आहे. हा, मग जर्सी गायचं तुपाला का बरं नाही? जर्सी गायचं तुपाला त्याला फॅट कमी आहे, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही फॅट वाढवा ना. तसं या पिकांची गोडी वाढवा, त्याची टेस्ट वाढवा, त्याची पौष्टिकता वाढवा, तुमचं ग्राहक येतील ना आजही बी. मग हा मुद्दा महत्वाचा आहे, पिकवा आधी, हे मला तुम्हाला म्हणायचं. तुम्ही आधी काय केलं पाहिजे, पिकवलं पाहिजे. आधी काय केलं पाहिजे, पिकवलं पाहिजे. आणि मग तुम्ही काय करू शकता, मागणी करू शकता. आज गंमत अशी आहे, तुमच्याकडे मागणी करायला गेलं 1 कॅरेट मिळतं, 10 कॅरेट मिळतं, परत मिळतच नाही. मग हे मार्केटमध्ये चालत नाही. मग समजा हे मोठे मोठे मॉल आहे, ते काय म्हणतात, तुम्ही आमच्याबरोबर ॲग्रीमेंट करा. एवढंच नाही, समजा जर्मनी आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया या देशांतून मागणी आहे, पण ते काय म्हणतात, आम्हाला 5 कंटेनर पाठवा. आता आपल्याला 5 कॅरेट भरत नाही, कंटेनर कुठून आणायचे, बरोबर आहे? आणि कंटेनर जर नाही भरले तर पाठवता येत नाही. मग ही जे सातत्य आहे, सातत्य आणि प्रामाणिकपणा, ह्या 2 गोष्टी कधी येतील, जर तुम्हाला चांगलं करून जर उत्पन्न मिळालं, तुम्ही करणार नाही का? आज बघा, हे तुम्हाला आता केमिकल सोडून तुम्हाला उत्पन्न मिळायला लागलं, मग तुम्ही करताय की नाही? आज तुमची इच्छा झाली, तुम्हाला म्हटलं मी, आपल्या मनाला समाधान आहे. तुम्हाला वाटलं होतं का बाबा DAP टाकावा, हे टाकावा, पण आता गरज वाटते का? पण आता तुम्हाला म्हटलं कुणी का युरिया टाकायच्यावर, का बरं? त्याची दुष्परिणाम माहिती आहे ना. आणि म्हणून हेच आम्हाला जागृत करायचं आहे शेतकऱ्यांना. आता गंमत अशी आहे बघा, यांची ताकद तुम्ही जर 100% जर वापरली तर आपल्या प्रोडक्टमध्ये पिकावर रोग आणि किडी येतच नाही. आता तुम्ही एवढे फिरले, तुम्हाला किती किडी सापडले? ह्या प्लॉटला किडीचा प्रादुर्भाव किती मोठा असतो? ह्या कंडिशनला भरपूर 50-25% काय असते, किडीच असते. हे डाळिंब तुम्ही याच्यामध्ये वांग्यात जा, शेंडाळीने किती वांगे जांब असतात. आता याच्यामध्ये किती प्रमाणे शेंडाळीचं, किती प्रमाणे हो? नाही. तुम्ही काही शेंडाळीला काही विशेष औषध आणलंय का, मारलंय काही? काहीच नाही. आम्ही किडीला, रोगाला औषधं मारायला सांगतच नाही बरं का, बिलकुल नाही. का? कारण त्या पिकामध्ये ताकदच एवढी आणायची. ही शायनिंग कशामुळे आली आहे? कारण याच्यामध्ये ताकद आहे. त्यात काय आहे? ताकद आहे. आता ह्याला आपण समजा फळाच्या सेटिंगसाठी अमिनो ऍसिड वगैरे सोडतो, काहीच नाही. मग आता ह्याला तुमच्याकडे काय, तुमच्या मग तेच मला तुम्हाला सांगायचं बघा, एक लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला म्हटलं मी का तुम्ही काय करा, तुमचं म्हणणं असं आहे का तुम्ही मला 1 तासामध्ये 10वी पर्यंत सगळा अभ्यासक्रम शिकवा, ते शक्य नाही. तुम्ही काय करा, चर्चासत्रामध्ये या, तुम्हाला तिथं सविस्तर माहिती कळेल की याला समजा आजार आली तर काय करायचं, किंवा याला जर फुलगळी गळायला लागली तर काय करायचं, किंवा मला फ्लावरिंग करायची तर काय करायचं. तर यांना विचारा, तुम्ही काही अमिनो ऍसिड मारले की याला, काही नायट्रोबेन्झिन, काही GA वगैरे, फुलाचं औषध, काहीच नाही. का बरं नाही? त्याचं कारण असं आहे, आम्हाला काय झालं माहिती का, आमची गंमत अशी आहे की आम्हाला प्रत्येक गोष्ट ही बाहेरच्या सिस्टमने शिकवली. म्हणजे काय, जर मुळी सोडायची आहे तर ह्युमिक ऍसिड होता, फुटवे काढायचे आहे तर 1261 होता, कॅल्शियम नायट्रेट सोडा,
बरोबर आहे. तुम्हाला फुलं काढायचे तर बूम फ्लावर वगैरे काहीतरी किंवा नायट्रोबेन्झिन वगैरे फवारा, बरोबर आहे. अमिनो ॲसिड घ्या, सीवीड एक्स्ट्रॅक्ट घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सेटिंग करायचं आहे तर परत आणखीन काहीतरी होमोब्रॉसेड आहे ना. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फवारे आम्हाला औषधं देऊन देऊन प्रत्येक क्रिया तिची पूर्ण करायला लागलं सांगितलं. आता मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, एखाद्या जोडप्याचं लग्न केलं तर त्यांना काही ट्रीटमेंट करावं लागते का पोरं होण्यासाठी? मग पिकाला का बरं ट्रीटमेंट करावं लागते? झाड लावल्यावर त्याला फुलं कळी वगैरे आपोआप यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? हॅलो, यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या झाडाला फुल कळी वगैरे नॅचरल येत नाही याचा अर्थ तुमचं झाड काय आहे? विकृत आहे, कमजोर आहे, ते कुपोषित आहे ते. मग तुम्ही कुपोषण नाही बाजूला करती, तुम्ही त्याला एक पेग चारता. एखाद्या मजुराला वीक झाला तर त्याला खाऊ पिऊ घातला पाहिजे का त्याला एखादा पेग दिला पाहिजे? पण आम्ही काय करतो, त्याला एक पेग देतो, कारण पेगनी लगेच कामाला लागत होतो. मग खायला प्यायला चालायचं म्हणलं होतं महिनाभराने दुरुस्त होईल. ही समस्या आम्ही बदलवली पाहिजे. झाडाला तुम्ही ना, तुम्ही जमिनीमधून असं पोषण द्या ज्यातून झाडातली माती समृद्ध होईल. जमिनीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे तुम्हाला विचारतो मी? जीवाणू. हां, सांगा, अजून प्रयत्न करा. म्हणजे जेवढे खत आहे NPK, पालागदी 16 घटक, त्याच्यानंतर जीवाणू वगैरे काय जे तुम्हाला माहिती असते त्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता? NPK पाहिजे, सेंद्रिय गर्भ पाहिजे. काय नक्की काय पाहिजे? एकच नाव सांगा. सेंद्रिय पाहिजे. सेंद्रिय कर्ब. त्याला शब्द काय आहे? सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? जमिनीचा कस. पोतय म्हणता, कस म्हणता, ह्युमस म्हणता. ह्युमस शब्द ऐकला कधी? हे सगळे शब्द एकाच शब्दाचं वर्णन करतात, बरोबर की नाही? जसं आपण म्हणतो ना, कृष्णाचे सहस्र नाम आहे, श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, सगळे त्याचे काय आहे? एकाच कृष्णाचे सगळे नाव आहे. तसं ह्युमसचे हे 4-5 नाव आहे. हा ह्युमस जो आहे ना, तोच जमिनीमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं प्रमाण किती पाहिजे माहिती आहे का तुम्हाला जमिनीमध्ये? हां काका, जमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण किती पाहिजे जमीन सुपीक होण्यासाठी? 6 का किती आहे? 94% महत्वाचं आहे. किती? 6% पाहिजे फक्त NPK. बाकीचे म्हणजे 6% काय पाहिजे? तुमचं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, मॅग्नेशियम, कॅल्शियम, तुमचं मायक्रोन्यूट्रिएंट हे किती टक्के पाहिजे? फक्त 6%. आणि ह्युमस किती पाहिजे? 94% पाहिजे. आता आमचं कसं आहे, भाकर चतकूर आणि मिरचीचा गोळा एवढा मोठा, आणि तुमचं म्हणणं काय आहे? पोटात आग्ने झाली पाहिजे का? पण फुलगळ होणार ना, होणार का नाही? कारण तुमचा मिरचीचा गोळा म्हणजे रासायनिक खत एवढे आणि भाकरीचा तुकडा एवढा एवढा आहे. तुम्ही उलट करा ना, भाकरीचा तुकडा तुमचा मोठा घ्या, भाकर घ्या पूर्ण, आणि सत्कुर तुम्ही चमच्याभर काय घ्या? मिरची घ्या. मग गणित जमल का नाही? तसं मूलद्रव्यांची गरज झाडांना फार कमी आहे आणि ह्युमसची गरज जादा आहे. आम्ही उलटी शेती करत आलो गेले 10-20 वर्ष, 30 वर्ष, म्हणून आमची शेती काय झाली? नासेल. तुम्ही परत आता मिरचीचा गोळा एवढा झालाय मातीमध्ये का टाकूच नका पुढचे 20 वर्ष, फक्त ह्युमस द्या. मग तो ह्युमस जो आहे त्याचं व्यवस्थापन आपण SCT वैदिक मधून करू. मग तुम्ही जे म्हणता ना, काय फुलकाईला काय करू, याला काय काहीच करायची गरज नाही. ते सगळं जमिनीमध्ये त्या ह्युमसमध्ये आहे. मग त्या ह्युमसमध्ये, ह्युमस म्हणजे काय हो? हे झाड, पाला, पाचोळा. बघा आता ही जंगल आहे, या जंगलामध्ये जर एखादं आंब्याचं झाड असेल, सीताफळाचं झाड असेल, त्याला सीताफळ दरवर्षी येतं का नाही? आणि भारी येतं का नाही? एकदम एकदम टेस्टी बिस्टी. का हो? त्याच्यात का बरं आळी पडत नाही? आपल्या सीताफळा मी का बरं आळी पडत नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही आहे? कारण तिथं सेंद्रिय कर्ब काय आहे? भरपूर आहे. त्याला कोणी धक्का लावीत आणि म्हणून सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करा असं आम्ही शेतकऱ्यांना शिकवतो. मग तुम्ही सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करा, तुमची शेती 1 नंबर पीक. अरे मी मगाशी जीवाणूचं नाव घेतलं, मला सांगा, जीवाणू मधला एजंट आहे. जीवाणू काय करतो? तो स्वयंपाक आहे हो फक्त. किराणा माल काय आहे? तुम्ही दिलेले सेंद्रिय खत पदार्थ, काडी कचरा, शेणखत, हे पदार्थाचं फक्त काय करतो तो? रासायनिक खत याचं फक्त काय करतो? शिजून देतो झाडाला. तुम्ही तांदूळ देता, तो फक्त भात करून देतो. मग तुम्हाला आचारी महत्वाचा आहे का किराणा महत्वाचा आहे? तुम्ही जर किराणा खराब आणला तर आचारी काय करी? किती भारी आचारी असले काय उपयोग आहे का? म्हणजे आचारी महत्वाचा आहे का किराणा महत्वाचा आहे? हा, किराणा चांगला जर असेल ना तर साधा भोळा आचार्य असला तरी चांगला स्वयंपाक करेल, आणि किराणा खराब असेल तर किती भारी आचार्य असू द्या. तसं आहे, तुम्ही काय करा, जीवाणूंच्या मागे लागूच नका ना. मला सांगा, साखर टाकली तर काय येतात? बरोबर आहे ना? मग तुम्ही जर जीवाणूला आहार टाकला तर जीवाणू येणार नाही का?
म्हणून आम्ही सांगतो जीवाणूची शेती करू नका, कारण जीवाणू आहे 25,000 प्रकारचे आणि तुम्ही नेमकी कोणते सोडू राहिले हे तुम्हाला बी माहिती आणि त्या ड्रम मध्ये कोणते तयार होते कोणाला माहिती काय नाही. आणि ते जर 8 दिवसाच्या पुढे गेले तर त्यांचंच विषाणूंमध्ये रूपांतर होतं. कोणाचं? चांगलं दूध नसतं का नाही, म्हणजे त्याच्यातले चांगले जीवाणू काय होता लगेच वाईट होता, खराब होता. म्हणून मला सांगा तुमच्या घरामध्ये पण पहा, जे पोरगानी बापाला जीव लावायला पाहिजे तेच पोरग कधी कधी बापा जीवा उठतं का नाही, उठतं का नाही. म्हणजे बरं भावाचं तर उदाहरण घ्या, भाऊ तर उठतं का नाही एकमेकावर. म्हणजे हे उदाहरण लक्षात ठेवा, जीवाणूंचं पण तसंच आहे. त्याला जर विषारी आहार दिला ना तुम्ही, कोणाला? जीवाणूला. एका मुलाला तुम्ही दूध पाजा, एका मुलाला दारू पाजा, दोघा भावांना, कोणतं पोरग बिघडल? त्याला काय, याला शासनाची गरज आहे का? कसं आहे, तुम्ही जमिनीला रासायनिक खतं टाकले, तिथले जीवाणू तुमचे काय होणार? तुमचे शत्रू बनणार. आणि ज्या जीवाणूला तुम्ही आपले ह्युमस देणार, आपले सेंद्रिय कर्ब वाढवणार, ते जीवाणू तुमचे मित्र बनणार. यांच्या शेतीमध्ये त्यांचे सगळे जीवाणू गांडूळ त्यांचे काय बनले? मित्र. आणि रासायनिक शेतीमध्ये त्यांचे काय बनले? तुमच्या शत्रू. म्हणून ते तुमच्या डाळिंबात टोमॅटोला वाढून देतील, लवकर मारून टाकील. कळलं का तुम्हाला? मग तुम्ही कोणाला खुश केलं पाहिजे? जीवाणूंना. जे जमिनीत आहे त्यांना. बाहेरून आणून टाकू नका, त्यांच्यात भांडणं होत्या. जमिनीतले जीवाणू बाहेर टाकलेले जीवाणू ह्यांच्यामध्ये काय होतं? युद्ध होतं. आणि ते युद्ध झालं का त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा नाश होतो. आमचा ड्राय एरिया आहे मारुल मधला. हा. तर हिथं आम्हाला पाण्याची कमतरता आहे. बरोबर. तर पूर्वी म्हणून पावडर होती. बरोबर. बरं का, ती मी केळीला वापरलो. बरोबर. आमच्या कारखान्याने मला. बरोबर. तर त्यामुळं एकदा पाणी पाजलं की 1 महिना पाणी नसलं तरी त्याची आहे ती क्वालिटी तशी ताकद राहायची. ती आता कुठे मिळेल आपल्याला? तुम्हाला एक सांगतो, आता त्याच्यापेक्षा पॉवरफुल पावडर आहे आपल्याकडे, आहे ना. हो. तर मग तुम्हाला मी तेच सांगतोय, तुम्ही जर ह्या पद्धतीने शेती केली तर अमृत जल नावाचं आपल्याकडे पावडर आहे. तर ही पावडर एवढी सुंदर आहे का तुमच्या पाण्याचं बाष्पीभवन डायरेक्ट 25% आणते. किती? म्हणजे ते 75% पाणी वाचवते तुमचं. नंबर 1. म्हणजे तुम्ही एकदा पाणी कमी आहे. हो, बरोबर आहे. दुसरं एक, तुम्ही जर हे मगाशी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं ना मी त्या टोमॅटोचं, त्या टोमॅटोमध्ये कोरड्यामध्ये पांढरी मुळी आहे, कोरड्यामध्ये, आणि टोमॅटोवर हिरवागार आहे. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कमीत कमी पाण्यामध्ये आपली शेती होते. उलट आम्ही सांगतो जास्त पाणी सोडल्यावर ह्या शेतीला घातक आहे. आपल्या वैदिक शेतीला जास्त पाणी काय आहे? घातक आहे. जास्त पाणी वापरू नका. उलट नेहमीपेक्षा निम्म पाणी काढा. एवढी सोपी शेती. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, निसर्गाबरोबर चला. या डोंगरावरच्या झाडांना कोण पाणी ओतलं? घालतं का कोणी? त्यांना कधी आहे का? मग तशी आपली शेती पिकली पाहिजे. मग हे आमचं टेक्निक आहे. तुम्हाला शिकायला वेळ लागेल, कारण तुम्हाला सगळं हाताने करायची सवय लागली. आम्ही म्हणतो आपोआप होऊ द्या, मग तुमचा हात सळसळ करतो मधीच. करतो का नाही? आम्ही काय म्हणतो, तुम्ही डोकं चालू नका, मातीला डोकं चालू द्या. तुम्ही मातीला दष्टपुष्ट करा, ती पीक आपोआप सांभाळेल. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे का अवघड आहे? आईला खाऊ घाला, काजू बदाम काय खायचं ते, ती बाळाला दूध पाहिजे. एखादा प्लॉट समजा आपला 10-15 वर्षापूर्वी अगोदर कंटिन्युअस आपण 10-15 वर्ष झालं आपण त्या प्लॉटला रासायनिकच वापरतो. बरोबर. तर समजा तुमची ट्रीटमेंट आपण घेतली तर ह्युमसचं प्रमाण किती दिवस लागतात की रिकव्हर व्हायला? गुड, व्हेरी गुड. चांगला प्रश्न आहे हा. पहिली गोष्ट म्हणजे शंका काय आहे की रासायनिक शेती करतोय मी आणि अचानक तुमची ट्रीटमेंट चालू केली तर ती पहिली गोष्ट त्याला सहन होईल का? मुद्दा एक. आणि जर सहन झाली समजा तर ते किती दिवसांनी ती जमीन माझी सुपीक होईल? बरोबर आहे. तर याचं उत्तर असं आहे, याचं प्रॅक्टिकल उदाहरण आहे आपल्याकडं. सरला चव्हाण म्हणून आमच्याकडे शेतकरी आहेत, ज्या ताई आहेत, त्यांनी 25 वर्ष शेती केली आणि 25 वर्ष शेती करून त्यांना साधं घर उभं नाही करता चाळीत राहत होत्या. साधे कांद्याची चाळ केली होती ना, त्याच्यात राहत होत्या. किती? 25 वर्षानंतर सुद्धा. आणि त्यांनी ड्रॅगन लावलं. पहिल्या वर्षी ड्रॅगन लावलं, मातीमध्ये सेंद्रिय कर्ब नावाचा प्रकार नाही, कारण त्यांचा दुष्काळी भाग पूर्ण. आणि त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी त्यांनी खर्च केला 1-1.5 लाख रुपये, 1 रुपया परत आला नाही. सगळं ड्रॅगन करपून गेलं, सडून गेलं, त्यांना काही उमजेना. दुसरा एकर लावायचं होतं ते त्यांनी रद्द करून टाकलं, ऑर्डर कॅन्सल करून टाकली, नाही लावायचं. तुम्ही हा बाग लावला होता किती, कोणत्या साली लावला हा? 3 वर्ष झाली, म्हणजे चौथा 18-19 लागवड केली. लागवड केल्यावरती तुमचा हाच प्लॉट होता फक्त. लावल्यानंतर त्याला तुम्ही केमिकलचे डोस भरल्यानंतर काय परिस्थिती होती तेव्हा? 1 वर्ष आपल्या 2 वर्ष फेल गेले ना. फेल गेला, काहीच नाही. म्हणजे उत्पन्न असं वाटायचं की लावूच नाही, परत ते पुढे लावायचं ते कॅन्सल करायचं.
म्हणजे तुम्ही खाली जे लावणार होते ते तुम्ही कॅन्सल करणार होते, अशी परिस्थिती झाली होती. मग तेवढ्यात त्यांना आपली टेक्नॉलॉजीची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या टेक्नॉलॉजीप्रमाणे सुरुवात केली. पहिल्याच वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी त्यांना 18 लाख रुपये झाले. किती? 18 लाख रुपये. SCT वापरलं. पहिल्या वर्षी माल किती निघाला? बऱ्यापैकी भरपूर पैसे झाले तेवढे. 18 लाख 18 लाख रुपये झाले पहिल्या वर्षी. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी ते टेक्नॉलॉजी परत वैदिक आलं. वैदिक आल्यावर त्याचे 25 लाख रुपये झाले त्याच प्लॉटचे. दुसऱ्या वर्षी मग तुम्ही वैदिक वापरायला सुरुवात केली. मग दुसऱ्या वर्षी किती झाला? म्हणजे मागच्या वर्षी डबल वाढलं. 45 पर्यंत गेला आता. 45 पर्यंत. आणि ह्या वर्षी त्याचे दुष्काळ पडलाय त्यांच्याकडे. त्यांच्याकडे पाणी नाहीये. मका सुद्धा लोकांच्या आल्या नाहीये. त्यांच्या प्लॉटचे ह्या वर्षी आतापर्यंत जवळजवळ 35 लाख रुपये झाले. अजून 10 लाख रुपये आरामशीर होणार. आणि आता ह्या वर्षी आता पण किती झाले? आता टोटल काही मारली नाही तरी काय आलंय? 32 पर्यंत आतापर्यंत 32. म्हणजे तेवढा परत आकडा मागच्या वर्षी कव्हर होईल. आता शिल्लक राहिलं मालामध्ये. कारण माल भरपूर आहे म्हणजे 18, 45, 45. तर साधारणतः 90 आणि 18 म्हणजे 1,08,00,000 रुपये नुसतं फक्त तुमचं फळांचं उत्पादन आहे. म्हणजे एवढ्या दुष्काळात पाणी नसताना 20-20 मिनिटं मोटर चालायची फक्त. तेवढ्यात त्यांच्या 4 एकर प्लॉट त्यांचा जगला आजही बी. आणि त्यांचे आता ह्या वर्षी पण 45 लाख रुपये होणार. आता प्रश्न पैशाचा नाही महत्वाचा. आता तुमचा जो प्रश्न आहे तो त्यांनी ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब तपासला तो दुसऱ्या वर्षी तपासला. ज्यावेळेस आपले 18 लाख झाले ना त्या वर्षी तो 0.60 होता. आणि त्याच्या अगोदर तो 0.30 होता. किती? 0.30. आणि ह्या वर्षी तपासलं तो 1.5 आहे. साधारणतः 1-2 वर्ष तरी आपल्याला जातात आरामशीर. तुम्ही पीक काढले ना त्यांनी. इकडे 25 बघा 60चा 1.5 झाला म्हणजे 25 पॉईंट वाढला ना. 25 लाख रुपये उत्पन्न देऊन 25 पॉईंट वाढला. सर मी यांचाच प्रश्न थोडा सोप्या भाषेत विचारतो. आता समजा शेती रासायनिक खतांमुळे नापीक झाली. बरोबर आहे की 60-65% नापीक झाली. बरोबर. जर आपल्याला त्या शेतीचा पोत सुधारायचा आहे तर म्हणजे पोत सुधारण्यासाठी पहिली स्टेज काय की आपण सुरुवात करू शकतो अशी स्टेज? हे बघा तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो मी. तुम्हाला जर वेगाने सेंद्रिय कर्ब वाढवायचा असेल तर गो अमृत तयार करा. घरचा खताचा कारखाना. तर घरचा खताचा कारखाना म्हणजे काय? का तुम्ही तुमच्या मागाशी बोललो मी तुमच्या जनावरांचा चारा वैदिकचा करा ज्याला 5-10 हजार रुपये खर्च येतो फक्त. आणि त्या जनावरांना मिल्क चार्जर चारा ज्याला परत 5-10 हजार रुपये खर्च येतो. 10-20 हजारामध्ये तुम्हाला घरचं गो अमृत मिळतं. दिसायला तुम्हाला शेण येते पण ते ज्यावेळेस कुसतं ना तर डायरेक्ट अशी चहा पावडर तयार होते. आणि ते तुम्ही जर वावरामध्ये टाकलं तुमचं त्यानंतर 3 वर्ष लागले तुमचं 2 वर्षामध्ये तयार होणार. वरून पिकं चांगली येणार. एवढं सोपं आहे. दुसरा प्रश्न असा पण एखाद्याकडे जनावरच नसले आणि तो शेतकरी आहे फक्त काही प्रॉब्लेम नाही ना. काही प्रॉब्लेम नाही. आपलं जे कृषी अमृत आहे ना RNPH आहे त्याच्या जीवावर तो 3 वर्षामध्ये वाढू शकतो. आता ह्या ज्या दाईंचं उदाहरण सांगितलं त्यांनी कुठं गो अमृत वापरलेलं आहे? त्यांनी ते आपल्या शेणखत आपल्या कृषी अमृतच केलं. आणि गो अमृत काय म्हणतो तुमचे पैसे वाचतील ना म्हणून म्हणतो. एक गाय घेतली 1 एकरचं काम संपून जातं. वरून दूध चांगलं. शेवटी आरोग्य महत्वाचं ना आपलं. असं मिरची जो शेतकरी आहे त्याने मिरची पिकवली. तुम्ही हे म्हणले तसंच बाजार काय झाले? उतरले. बाजार उतरले. त्यांनी 1-2-4 कॅरेट भरले. गाडी काढली आणि 4-5 मार्केट फिरला. सगळ्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना काय दाखवली? मिरची. त्या व्यापाऱ्यांमध्ये चर्चा झाली. एक व्यापारी फॉर्च्युनर घेऊन प्लॉटवर आला आणि आणि त्याने ती मिरची जी मार्केटमध्ये 15 चालू होती ती त्यांनी जाग्यावर 35 उचलली. आणि म्हणे मला अशी 100 क्विंटल मिरची पाहिजे रोज. आपलं सॅम्पल घेऊन खानगाव मार्केटला गेलो. व्हेजिटेबल मार्केटमध्ये जवळपास 150 ते 200 गाड्या होत्या. पण अशी क्वालिटी होत्या ना तशा मिरच्याच नव्हत्या. मी तुम्हाला काय म्हणलो जे फूड आहे त्यांना दाखवलं ते म्हणे मिरची घेऊन या म्हणे लगेच. आणि ते घरी आले रात्री 9 वाजता आले. ते रात्री 9 वाजता आम्ही प्लॉट पाहिला. ते लगेच रात्री सांगितलं सकाळी काही करा ना आम्हाला 2 टन माल रोज द्यायचा. आज 2 दिवस झाले 2 गाड्या भरून दिल्या. आज 3रा दिवस तोडू राहिली. मला सांगा त्या शेतकऱ्याला तो तिथं त्यांनी जागेवर रात्री 9 वाजता माल उचलायचा आणि हवा तो बाजार द्यायचा. एका तोड्याची त्याचे 10 लाख रुपये झाली होती 2 एकरची. मला सांगायचं काय तुम्हाला की तुमचा माल पिकवतो ना आपण तो थोडासा मार्केटमध्ये लोकांना दाखवा. पण
बरोबर आहे की नाही? मला सांगा, आपली मुलगी लग्नाला आली, आपण काय करतो? 4 पाहुणे दाखवतो का नाही? मुलगी पोर आहे किंवा मुलगा लग्नाला आला तर मुलगा आपण दाखवतो का नाही? मुलाचं लग्न करायचंय. तसं तुम्ही पण तुमच्या मालाचं प्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये काय कमीपणा काय? आपला माल आहे, आपण दाखवू शकतो. तुला घ्यायचं तर घेणं तर घेऊ नको. बरोबर आहे की नाही? काल एक शेतकऱ्याचा किस्सा चालू होता. तो माल मार्केटमध्ये नेला, मिरची होती, काय होती काय सांगत होता, आणि ते विलिलाव चालू झाला नाही, ते व्यापारी वडायला लागले माल. त्याचा मिरचीच होती ना. व्यापारी मार्केटमध्ये माल वडायला लागले. त्यांनी एक जणांनी 120 बोलला आणि ते ओढून घेऊन चालला. तो मला खाली ठेव, सगळ्यांनी बोली परत लावा, जो चांगला येईल तो नेईल. म्हणजे हे दिवस तुम्हाला येतील. कधी येतील? तुम्ही अशी क्वालिटी पिकवली. क्वालिटी कशी आहे की नाही? बरोबर. झाड कसं आहे? प्रसन्न वाटतं, टवटवीत आहे. हा, म्हणजे माल बी खास, झाड बी खास आणि मालक बी खास आहे का नाही? ज्याने पिकवलं ते काय बोलतंय का? शांत आहे, त्याला माहिती आहे पैसे होणार काय हो? हा, काय अभिप्राय सांगा? क्वालिटी कशी वाटते? रासायनिक फक्त वापरू नये, माझा रिझल्ट येतोय. बरं, आता ही क्वालिटी कशी आहे? चांगली. उत्पादन कसं आहे? बरं, याला तुम्हाला आता मला सांगा, ते आपले पोर आपण शिकून वैताग झालेला आहे. आणि ते मगाशी ते मुलगा आहे ना, त्याला BSc शिकवलंय ना, ते जास्त शिकवल्यामुळे काय ते डोकं कुठं चालतं? तिकडच चालतं केमिकलकडे. हा, मग तो मुद्दा आहे आता याच्यामध्ये, की आपल्याला परत आपली शेती कशी करायची आहे पूर्वीसारखी. तर ते आधुनिक काळातलं केमिकलचं शिक्षण काही उपयोगाचं नाही. ते उलट तुमचं शिक्षण तुम्हाला अडथळा करणार. जेवढे केमिकल शिकलेले पोरं आहे ना, त्यांच्या हे डोक्यात घुसत. ते म्हणता फॉस्फरस कशामधून मिळेल आणि कॅल्शियम कशामधून मिळेल. आता मला सांगा, आपण जेवण करतो, आपण विचारतो का घरामध्ये का फेरस कशामधून मिळेल? हा, भाजीमधून मिळेल का भाकरीतून असं विचारतो का? फक्त जेवण करतो आणि गपचिप कामाला जातो. तसं आहे, या झाडांना आहार द्या. कुठला? त्याचं ह्युमस वाढवा. आपोआप तुमची शेती काय होईल? चांगली होईल. म्हणजे एकंदरीत तुमची सगळी शेती काय झाली सर? चांगली झाली. आज तुमची मिरची पाहिली, टोमॅटो पाहिले, वांगे पाहिले, भात पाहिला. तुमचा तो जो एक फवारा मारलेला भाताचा प्लॉट आहे तो बाकीच्या अख्ख्या भातांपेक्षा निराळा आहे. मग एक फवारा जर एवढं झालंय तर खालून टाकला असतं तर हाईट बी वाढली असती, लोंबी बी वाढली असती. बरोबर आहे की नाही? म्हणजे मला जे तुम्हाला सांगायचं आहे की मी तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आलोय, तुमच्या शंका दूर करण्यासाठी आलो, की तुम्ही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा, तुम्ही गायांचं आरोग्य वाढवा आणि ते सगळं जमा करा आणि तुमच्या जमिनीला सुपीक करा. आज यांची जमीन बघा किती सुंदर झाली. तुम्ही आता हेच उचकून बघा, किती कमी पाण्यात हे बघा मुळे बघा किती कमी पाण्यात मुळे बघा. हो मुळे बघा, तुम्ही बघा ना तुमच्याकडे जवळ असेल ना. बघा बघा वरच्यावर बघा, वरच्यावर ही तुफान मुळी बघा. हे बघा, ही बघा डायरेक्ट नदीची, कोयना नदीची बघा. हे आहे का? हे बघा. हा, इकडे आहे बघा. जा पुढे, जा पुढे, जा पुढे. तुम्ही थकाल. हा, आहे का? हो, थांबा 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 थांबा, सांभाळून बघा. आता ही कोयना नदी कुठं गेली पहा बरं. हा, आहे का नाही कोयना? खाली गेली सर. हा, अरे बापरे, अजून खाली. हे बा, हे पा. हो, कमी पाण्यात एवढ्या हे पा. आता ही मुळी केवढी आहे? मग तर तुटली त्याची बा. झाडात जेवढं वरती असतं तेवढं खाली मुळे आहे का मुळी? पायाखाली पण मुळे आहेत. तुमच्या वावरामध्ये जाबर पाहिलं पण मुळे आल्यात सर. हा, ही मुळी जर एवढी लांब आहे बघा, 2 फूट लांब मुळी आहे, सिंगल मुळी. आणि ही मुळी पहा. हा, ही मध्ये घुसलेली. म्हणजे आपल्या शेतामध्ये जादू आहे, पण ती जादू आपल्याला काढता येत नाही. बरोबर आहे की नाही? मला सांगा, गाय दूध देते की काढावं लागतं? ती देते का? तिला चारा बी टाकावा लागतो आणि दूध बी काढावं. तसं शेतीमध्ये यश आहे, पण ते काढावं असं आहे. काय वाटतं एकंदरीत सगळं सर? एकंदरीत सगळं चांगलं आहे. मिरचीचं सांगायचं झालं तर जास्तीत जास्त 3 इंच ते 4 इंचापर्यंतच. आता ही 6 इंचापर्यंत साईज बघा. दुप्पट उत्पन्न आहे का नाही? टोटली. आणि वजन काय?
टोटली माल असा टोटली माल म्हणजे बरी वाय असं. अशी मिरची पाहिलं व्यापारी थांबल का? मग तेच तो धावगाडी नाही लगेच. असं आहे तुमचे जे सगळे माल आहे, टोमॅटो असो, वांगी असो किंवा मिरची असो, सगळा माल उजवा आहे, भात सुद्धा उजवा आहे. बरोबर, ज्याला वापराल ते काय आहे चांगलं आहे आणि खर्च सुद्धा कमी आहे. काय सांगा सर्व शेतकऱ्यांना? महत्वाचं समाधान आहे. तर सकाळी आलं तर पहिले ह्याकडे चक्कर मारली की बरं वाटत. काय प्लॉट रानात जाऊसं वाटत नाही, घरी शेतात घरी जाऊसं वाटत. आणि केमिकल होतं तेव्हा ती काय गावतच नव्हतं, काय गावतच नव्हतं. आता फायदा व्हायला लागला. फायदा व्हायला लागला. ओके, म्हणजे बांधणार का नाही? आपणच पिकवलेलं आपल्यालाच खायला भीती वाटायची. पहिलं आपण पिकवलेलं आपल्याला खायला भीती वाटत. आता काही बिन धुता खाल्लं तरी काय नाही. बरोबर आहे, उलट खायला आनंद होतो. म्हणजे आता तुम्ही मिरची बघा, एवढा माल आहे तिला, पण तरी अजून बांधलेली नाही. ही जर केमिकलवर असती तर आता ही केमिकलवर असती तर बांधल्याशिवाय उभीच राहिली, लवणली असती खाली. मुळाची तिची लांबीच कमी असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे याच्या मुळ्याच एवढ्या लांब पसरलेले आहे. फाउंडेशन झालं, फाउंडेशन चांगलं आहे. व्हेरी गुड, एकदम बेस्ट. हे याला निरीक्षण म्हणतात. असा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही जर अभ्यास केला शेतीचा तर तुम्ही शेतीमध्ये प्रगती करणार. आज ना तुम्हाला काहीतरी मार्ग सापडणार. असं आहे. धन्यवाद. तुम्ही या परिसरामध्ये एक चांगला उपक्रम सुरू केलाय आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले, ही फार चांगली गोष्ट आहे. नाहीतर हल्ली शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होती नाही. आता त्यांना माहिती आहे आपलं वाटोळं ठरलेलं आहे, आता हा जन्म कसा तरी घालवा. बरोबर आहे. आलिया भोगाशी असावे सादर, अशा प्रकारचा जन्म प्रत्येकाने ठरवला आणि म्हणून प्रत्येक शेतकरी वैतागलाय आणि त्याच्यावरती कुठेतरी चांगला मार्ग निघालेला आहे. तुम्ही त्याच्यासाठी पहिलं पाऊल उचललं म्हणून तुमचं खास अभिनंदन. आणि खरोखर तुमच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी शेतकऱ्यांचा एक मोठा ग्रुप तयार होईल. आणि मला खात्री आहे तुमच्या भागातून मॉलला दररोज एक गाडी चालू झाली पाहिजे. मॉलचा नंबर मी तुम्हाला देईल, तुम्ही गाडी बनवा. ड्रॅगन चालू करतो बघा, हे पण चालू करताय. कराड मध्ये पण चालू. काय स्प्रे केलाय ना? क्रॉप आणि फ्रूट चेअर, म्हणजे फ्लावर क्रॉप आणि फ्रूटचा स्प्रे दिला फक्त तेवढंच दिलं. बर, काय वेगळे पण काय वाटतंय? भरलंय जास्त आणि लुंबी जरा दरवर्षी म्हणजे युनिफॉर्मनेस दिसत जरा थोडंसं, म्हणजे एकसारखेपणा. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना, याची पात आहे ना तलवारीसारखं सरळ आहे. जोपर्यंत पात सरळ आहे तोपर्यंत तुम्हाला म्हणजे फळशी पडते ना, त्याची शक्यता फार कमी. असं म्हणजे अन्नद्रव्य जोपर्यंत साचत आहे त्याच्यामध्ये तुमचं उत्पादन ॲव्हरेज वाढणार. तुमचं उत्पादन घटतं कुठं माहिती आहे का? हे जे पुढे वरती जे लांबत राहतं ना, हे लांबणं बंद होतं. नंबर 1. नंबर 2, याच्या पुढच्या वरच्या भागामध्ये दाणेच तयार नाही होत. त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुमच्या वाचतात त्याच्यामध्ये. म्हणजे ते तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पळांच. हा, मग तुमच्याकडे पळांच म्हणतात. त्या भागामध्ये ते पोचट जे आहे ना, तिथे तुमचं नुकसान होतं. दुसरी गोष्ट, दाणा एकसारखा नसतो. खालचा दाणा चांगला भरतो, वरचा दाणा बारीक बारीक राहून जातो आणि पुढे डायरेक्ट पोचरच निघतं. मग तुम्ही जर याचा वापर जर केला ना, तुमचे पूर्ण लोंबी सारखी निघणार, खालपासून वरपर्यंत दाण्याची लांबी वाढणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुगंध वाढणार. एवढ्या का फवारणीचा बराच फरक पडला. मग विचार करा तुम्ही, फक्त एक फवारणी जर एवढा फरक पडू शकतो. तुम्ही बेसिक पासून वापर किती खर्च करता तुम्ही साधारणतः बिघाला? हे आम्ही बऱ्यापैकी सेंद्रियच करत होतो. तरी पण त्याला काहीतरी करत असाल ना? आपले ताग वगैरे करतो सुरुवातीला, त्याच्यावर मग चिखलाव फक्त हे मारायचं. काय 10-20 वगैरे मारतच ना? मग मला तेच म्हणायचं तुम्हाला की तुम्ही जे काही खर्च करा 10-20 म्हणजे तुम्ही अर्धी गुण टाकत असाल ना? काय एखादी गुण टाकता? एखादी पडते. एक पडते. मी किती रुपये झाले? 1500 रुपये. तेवढं करा की इकडं. हां, असं त्या सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला नव्हतंच माहिती.